अध्याय 31. कृष्णागर चौरंगी झाला. कृष्णागर चौरंगी झाला. दासीने कोणती युक्ती सांगितली. भुजावतीला ती म्हणाली, तू भिवू नको. ईश्वराची करणी अघटित असते. मी तुला सांगते तसे कर. तू आता रुसून झोपून राहा. स्पंदन करीत राहा. राजा आला तरी उठू नको. तो तुझी चौकशी करीत येईल. तुझ्याजवळ येऊन बसेल. काय झाले, रडतेस का असे विचारेल. मग अधिकच स्पंदन करून रड. मग राजाला सांग, तुम्ही गेलात ती संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महालात शिरला. त्याने मला धरले. तो नुसता पशु आहे. त्याच्या माझ्यावर डोळा आहे. मी त्याचा हात हिसडून टाकला. त्याला दूर लोटून दिले. त्याने दंगामस्ती करून मला बाहेर ओढीत नेले. पण पुन्हा हिसडा देऊन मी पळाले. आता या राजवाड्यात कशी जिवंत राहू? मी मेले तर सुटेन एकदाची. पहा, तू असे उलटेच आळ घेतलेस की राजा संतापेल. तो कृष्णागरला क्षमा करणार नाही. एखाद्या वेळेस त्याला ठार सुद्धा मारेल. मग तू सुखाने राहा. दासीचा विचार भुजावतीला पटला. ती शय्येवर झोपून राहिली. मृगया करून राजा आला. सैन्य नगरात परत आले. राजा राजवाड्यात आला. भुजावती स्वागताला आली नाही. तेव्हा तो आत गेला. भुजावतीने त्यावेळी जसे तिला दासीने सांगितले होते तसेच नाटक केले व ती राजाच्या कुशीत तोंड लपून रडू लागले. राजा तावातावाने बाहेर पडला. त्याने सेवकांना कृष्णागराला पकडून त्याचे हात पाय तोडण्याची आज्ञा फर्मावली. ही भयंकर शिक्षा. काही वेळ गेला व संताप कमी झाला म्हणजे राजासाहेब रद्द करतील अशा आशेने सेवकांनी 3-4 तास दिरंगाई केली. पण राजाचा क्रोध अनावर होता. त्याने शिक्षा अंमलात आणण्याची सक्ती केली. कृष्णागराला एका चौरंगावर बांधण्यात आले. त्याचे हातपाय निर्दयपणे तोडण्यात आले. त्याला चौकात टाकून देण्यात आले. तो दुःख सहन न होऊन विव्हळू लागला. त्याच्या तोंडाला फेस आला. डोळ्यापुढे अंधार पसरला. नागरिक जथाजथाने ते भयंकर दृश्य पाहायला येत होते. डोळे बंद करून घेत होते. खूप गर्दी होत होती. कोणी म्हणत होते, राजा फार निर्दयी आहे. नवसाने झालेला मुलगा, त्याला ही शिक्षा. पण अपराध तरी काय आहे? दुसरे म्हणत होते, अहो राजा उतार वयाचा, तरुण ताटी बायको, हा सुंदर तरुण मुलगा, घरात आणखी काय पाहिजे? भुजावतीशी त्याने काहीतरी लगट केली असेल. हजारो लोकांची 1000 तोंडे तर्क वितर्क चालले होते. लोक हळहळत होते. गोरक्ष व मच्छिंद्र हे सर्व पाहत होते. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, आपण राजाकडून याला घेऊन जाऊ. या कृष्णागराला चौरंगी नाद करूया. हा चौरंगी सिद्ध झाला की त्याच्या हातून राजा व भुजावती यांना अद्दल घडू असे ठरून ते दोघे राजाकडे निघाले. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ दोघेही राज्यसभेत शिरले. त्यांना जो राग आलेला होता तो बाहेर मुळीच दिसत नव्हता. राजाने त्यांचे फार आदराने स्वागत केले. त्यांची नावे कळताच तो फारच नम्र झाला. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून झाल्या. मग राजाने त्यांना विचारले, काय हेतूने येणे केलेत? मच्छिंद्र म्हणाला, राजा, एक लहानसे काम आहे. तू आमचा शब्द मानणारा असलास तर सांगतो. अवश्य अवश्य, राजा म्हणाला. आज तुमच्या या कौंडिण्यपुरात भर चौकात आम्ही एक विलक्षण दृश्य पाहिले. कृष्णागर हा तुमचाच पुत्र हातपाय तोडलेला अवस्थेत तेथे एका चौरंगाला बांधून ठेवला आहे. नाथ महाराज, त्याचे काय? स्तंभित होऊन राजाने विचारले. नेमकी ती गोष्टच काढली. त्यामुळे राजा चपापला. तो आम्हाला दे, आम्ही तो घेऊन जातो. मच्छिंद्र म्हणाला. राजाची सुप्त भीती नाहीशी झाली. तो खदाखदा हसू लागला. पण तो तुमच्या काय उपयोगाचा? हातपाय नाहीत त्याला. त्याची तुम्ही सेवा करणार की काय? की तो तुमची सेवा करणार? हे पहा, ती पंचायत तुला नको.
चढ्या स्वरात मच्छिंद्र म्हणाला. राजा शहाणा होता. कृष्णावर दृष्टी आड झाला तर त्याच्या दृष्टीने चांगलेच झाले असते. तो म्हणाला, बरे तर तुम्ही काहीही करावे. तुम्ही कृष्णागराला त्या विश्वघातकाला घेऊनच जा, काही हरकत नाहीये. त्याचे पुढे काय झाले, त्याला कोठे नेला, ही चौकशी पण तू करू नकोस. आम्ही काय ते योग्यच करू, असा सेवकांना आज्ञा द्या. आम्ही निघतो. गोरक्ष उठत म्हणाला. राजाने सेवकांना त्यांच्याबरोबर जाण्याची आज्ञा दिली. ते दोघे चौकात आले. सेवकांनी चौरंगावरून दोऱ्या सोडून कृष्णागराला सोडवले. भोवती शेकडो लोकांची गर्दी झाली होती. राजा आपल्या मुलाला गोसाव्याच्या ताब्यात देतो हे पाहून लोक बरे वाईट जे तोंडाला येईल ते बोलत होते. पण दोघांनी त्या कृष्णागराला उचलले आणि हळूहळू नगर सोडून बाहेर जाऊन प्रथम त्याच्या हातापायाच्या वाहत्या जखमावर झाडपाल्यांच्या पट्ट्या बांधल्या. त्याचे तोंड धुतले. गोरक्षाने मायेने त्याला फळे खायला घातली. तो भरू लागला तेव्हा कृष्णागराच्या हृदयात कालवा कालव होऊन तो रडू लागला. 2-4 दिवसातच या नव्या सहवासाची गोडी चौरंगीला लागली. हे योगी आहेत, सिद्ध आहेत, पण सामान्य माणसापेक्षा किती सरळ, निष्कपट, प्रेमळ आहेत. यांचा अनुभव घेऊन तो तसा पराधीन अवस्थेतही सुखावला. आपण कपटी माणसाच्या दुष्ट सहवासातूनही एवढ्यावर सुटलो असेच त्याला वाटू लागले. त्याचे हातपाय गोरक्ष नवेही फुटवू शकला असता, पण त्याच्या या स्थितीमुळे दुसरे काहीतरी कार्य करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याचे शरीर तसेच राहिले. पुढे त्याने चौरंगीला बद्रिका आश्रमात शिव मंदिरात जरा वेळ ठेवले आणि दोघांनी एक गुहा शोधून काढली. ती गुहा वरून खाली खोल होती. त्या गुहेत चौरंगीची परीक्षा घ्यावी असे ठरवून चौरंगीला दोघांनी उचलले. गुहेत ठेवले. वर शिळा ठेवली. त्याला सांगितले, तू जोपर्यंत या शिळेवर कायम नजर रोखून ठेवशील तोपर्यंत तुझ्या अंगावर शिळा पडणार नाही. पण दृष्टी हलली तर मरशील. तुझ्या खाण्याची व्यवस्था करून जातो. मी एक मंत्र सांगतो, तो म्हणत राहा. मंत्राचा अर्थ लक्षात घे. जप कर. भूक भागवण्यासाठी फळे खा. जीव जगवण्यासाठी दृष्टी अविचलित ठेव. हे सर्व गोरक्षाने सांगितले. त्याच्या कानात मंत्र सांगितला. मग दोघे गुहेच्या बाहेर पडले. आम्ही तीर्थे पाहून लवकर येतो असे त्यांनी त्याला सांगितले होते. मग गोरक्षाने चामुंडेला आवाहन करून रोज चौरंगी समोर मधुर फळे ठेव असे सांगितले व ते निघून गेले. गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रेयांना भेटले. मच्छिंद्र व दत्तात्रेय यांची भेट झाली. पण इकडे गुहेत चौरंगीची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. चामुंडा फळे आणून ठेवी, पण तो काही शिळेवर लावलेली दृष्टी दूर करू शकत नव्हता. न जाणो शिळा सुटली आणि आपण मेलो तर, त्या भीतीने त्याने फळे खाल्लीच नाहीत. स्वतःला हात नव्हते तेव्हा खाली वाकून तोंडानेच फळे खावी लागणार. ते करावे तर शिळा डोक्यावर पडणार. त्यामुळे तो बिचारा पूर्ण उपाशीच राहिला. जप मात्र अखंड चाललेला होता. आपले चित्त, बुद्धी, अंतःकरण त्याने विचलित होऊन दिले नाही. त्याचे रक्त आटले, रस गेला, मांस वाळत गेले, हाडे व त्वचा तेवढी राहिली. चामुंडा सूक्ष्म रूपात येऊन जात असे, पण ती आज्ञेशिवाय त्याला फळे भरू शकत नव्हती. चौरंगी अतिशय क्षीण झाला. त्याच्या शरीराभोवती वारुळ झाले, पण जपध्वनी विचित्रांत उदय पावत होता. तेवढ्यात धुगधुगीवर तो सतत त्या मंत्राचा सूक्ष्म जप करीत राहिला. शरीर कष्टावंत झाले होते, पण तरीही शिळेवरची दृष्टी, चित्तांत जप व त्याच्या अर्थावर अनुसंधान हे चालूच होते. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने जारण मारण या मंत्राचा त्रास होणार नाही. श्री नवनाथ कथासार अध्याय 31 दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 32 मच्छिंद्राचा परकाया प्रवेश.
गिरनार पर्वतावर गोरक्ष व मच्छिंद्र हे दोघे गेले. त्यांना श्री दत्त भेटले तेव्हा श्री दत्तांना फारच आनंद झाला. मच्छिंद्रावर त्याचे फारच प्रेम होते. ते दोघे 6 महिने तेथेच राहिले. त्यानंतर मात्र गोरक्षाला चैन पडेना. लोकांचे कल्याण करणे हाच हेतू मनात धरून त्याने अवतार घेतला होता. त्याला एका ठिकाणी कसे राहणार? तो दत्तांना म्हणाला, महाराज, तीर्थयात्रा करीत करीत आम्ही आता पृथ्वीवर फिरत राहणार. आम्हाला आज्ञा असावी. मच्छिंद्रनाथाचा विरह होणार हे लक्षात घेऊन श्री दत्तांना जरा वैषम्यच वाटले, पण त्यांनी गोरक्ष व मच्छिंद्र यांना जाण्याची अनुआज्ञा दिली. गिरनार पर्वतावरून ते दोघे खाली उतरले तरी पर्वताच्या शिखराकडे वारंवार मागे वळून पाहणाऱ्या मच्छिंद्राचे डोळे भरून येत होते. गोरक्षाचे मनही दत्तविरहाने विचलित झाले होते. ते गिरनार पर्वत सोडून उत्तरेकडे वळले आणि काशी क्षेत्रात गेले. काशी नगरात ते जेव्हा शिरले तेव्हा त्यांना तेथे फारच गोंधळ उडालेला दिसला. सर्व प्रजाजन दुःख करीत होते, कारण तेथील पुण्यशील, धार्मिक, लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता. अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती. त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा एवढी हवालदिल झाली होती की त्याचे घरातले जणू कोणीतरी मेले होते. मच्छिंद्र गोरक्ष नवल करीत होते, तोच त्यांना लोकांचे जथेच्या जथे रडत असताना दिसले. त्रिविक्रमाची पत्नी रेवती ही फारच शोक करीत होती. राजांनी पुत्रेक मरण पावला होता, हे तर फारच वाईट होते. मच्छिंद्राला गोरक्ष म्हणाला, गुरुवर्य, ही प्रजेची दयनीय अवस्था मला पाहवत नाहीये. हा राजा आपण पुन्हा जिवंत करूया. मच्छिंद्रही द्रवला होता, पण त्याने राजाचा आत्मा सूक्ष्म लोकात कुठे दिसतो का ते पाहिले. तेव्हा राजा सप्तलोक ओलांडून ब्रह्मरूप झाला आहे. तो पुन्हा भूलोकात येणे शक्य नाही असे त्याला दिसले. नाही रे गोरक्षा, राजा ब्रह्मचैतन्य रूप झाला. आता तो कसला परत येतोय? मच्छिंद्र म्हणाला. ते दोघे त्या शोकग्रस्त नगरातून बाहेर पडले आणि दूर गंगा किनारी एक शांत व एकांत असे शिवमंदिर होते, तेथे गेले. जवळ स्मशान होते. तेथे ते थोडी विश्रांती घेतात. तोच त्यांना त्रिविक्रम राजाची शवयात्रा येताना दिसली. ते दुरून हे सर्व पाहत होते. लोक स्मशानस्थानात जमले होते. राजाच्या देहाला दाह संस्कार करायचा होता. ते प्रेत पाहून गोरक्षाने राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला. तो प्रतिज्ञा करणार होता. मच्छिंद्राने त्याला अडवले, पण गोरक्षाने प्रतिज्ञा केलीच. जर मी या राजाला पुन्हा जिवंत केले नाही तर कोटी रोवर नरक भोगीन. मच्छिंद्राला वाटले, आपल्याला वडे खायला मिळावे म्हणून याने आपला डोळा पूर्वी एका ब्राह्मणीला काढून दिला. हा मोठा हट्टी आहे. आता काय करावे? हा खरोखरीच नरकात जाईल. राजाचा ब्रह्मलीन झालेला. त्याने खूप विचार केला. त्याला काही सुचेना. गोरक्ष योग बळाचे प्रयोग करीत होता, पण सगळे फुकट जात होते. गोरक्ष हताश झाला. तेवढ्यात मच्छिंद्राला एक विलक्षण युक्ती सुचली. परकाया प्रवेश. तो म्हणाला, गोरक्ष, मी राजाच्या देहात प्रवेश करतो. 12 वर्ष मी त्या राजाच्या देहामध्ये वावरेन. मग त्या देहाला सोडून पुन्हा या देहात येईल. तोपर्यंत माझा हा देह गुप्त जागी सांभाळून ठेव. गोरक्ष चकित झाला, आनंदित झाला. मच्छिंद्राने योग बळाने आपला देह निश्चेष्ट केला व तो स्मशानात राजाच्या शरीरात शिरला. प्रेत हलले. अहो, राजासाहेब जिवंत आहे. देवाची कृपा. अहो, दावा, राजासाहेब मरण पावलेच नव्हते की काय? सर्वजण म्हणू लागले. राजाच्या शरीरात चेतना येताच सर्वच रंग पालटला. प्रजाजन मोठमोठ्याने जय जयकार करीत राजाला मोठ्या जल्लोषात काशीत परत घेऊन गेले. एक पुतळा करून काही प्रजाजनांनी त्या पुतळ्याचे दहन केले. इकडे मच्छिंद्रनाथाच्या देहाचे रक्षण कसे करावे या विचारात गोरक्ष बसून राहिला होता.
आपण कशाला ह्या भानगडीत पडलो असेही त्याला एकदा वाटले. तेवढ्यात पुजारीण त्या देवालयात आली. तिने गोरक्षाला पाहिले. गोरक्षनाथाने पुजारीणला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. तिच्या मदतीने मंदिराच्या मागील बाजूस भुयारात मच्छिंद्राचा देह नेऊन ठेवला. भुयाराच्या तोंडावर दगडाचा दरवाजा असा बेमालूम बसवला की बाहेरून कोणाला काही पत्ताच लागणार नव्हता. पुजारीण म्हणाली, हा देह 12 वर्षे टिकेल? गोरक्ष म्हणाला, हो, तो चिरंजीवी मच्छिंद्राचा देह आहे, मृत्यू माणसाचा नव्हे. पण तू ही गोष्ट कोणालाही सांगू नको, नाहीतर अनर्थ होईल. पुजारी म्हणाले, राजाचे कल्याण होणार आहे तर मी कशाला बोलू? तुम्ही येथेच आहात ना? गोरक्ष म्हणाला, काही दिवस तरी राहीन. तिकडे राजवाड्यात मच्छिंद्र राजाच्या शरीरात वावरू लागल्यावर काय झाले कोणालाही संशय येणार नाही इतके ज्ञान व खानाखुणा मच्छिंद्राला अंतर्ज्ञानाने कळत होत्या. राजा पुन्हा जिवंत झाला असे सर्वांना वाटले. रेवती राणीला सुद्धा काही शंका आली नाही. त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी यायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रही शिवालयात आला. त्याने गोरक्षाची उघड चौकशी केली. एकांत पाहून मच्छिंद्राने गोरक्षाला गुप्त भाषेत विचारले, देह कुठे आहे? भुयारात. मच्छिंद्र लगबगीने बाहेर गेला. सेवकांना त्याने आपला एकांत भंग करू नये, गोरक्षनाथाबरोबर योगचर्या करायची आहे असे सांगून देवळापासून दूर जायला सांगितले. मग दोघे भुयारात शिरले. देह जसाचा तसा होता. तो पाहून मच्छिंद्राचे समाधान झाले. मग तो निघून गेला. अधूनमधून अशाच प्रकारे येऊन तो आपली खात्री करून घेई. नंतर 3 महिन्यांनी मच्छिंद्राची अनुज्ञा घेऊन गोरक्ष तीर्थयात्रेला निघून गेला. पुढे आणखी काही महिने गेले. रेवतीला संतान नव्हते. मच्छिंद्रापासून तिला दिवस गेले. तो राजाच आहे हीच तिची भावना होती. 9 मास पूर्ण झाले. तिला मुलगा झाला. बारसे झाले. मुलाचे नाव धर्मनाथ ठेवले. मुलगा 5 वर्षात झाला. राजा राणी शिवालयात मुलाला घेऊन गेली. शंकराच्या समोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता. पुजारी राणीजवळ होती. राणी शंकराची प्रार्थना करू लागली, हे शंकरा, माझी आता एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असतानाच मला मरण येऊ, सुवासिनी म्हणूनच मी मरावे. तिची प्रार्थना ऐकून पुजारीण एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य तिने पुजारीणला त्या हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. मी मागून येते असे राणीने सांगितले. मग पुजारीने तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्राचा देह पण दाखवला. ती म्हणाली, तुम्ही आधीच विधवा आहात असे पाहून मी हसले. राणीला अत्यंत वाईट वाटले. एकीकडे तिला मच्छिंद्राचा भयंकर राग आला आणि एकीकडे पतिव्रत्य भंगाचे अत्यंत दुःख झाले. एकीकडे सर्व गोष्टीचे नवल वाटले. एकीकडे पुत्रवात्सल्याने मन कासावीस झाले. तिला त्या धक्क्याने मूर्छाच आली. पण लवकर मनावर ताबा ठेवून ती पुजारीणला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली. आणखी 7 वर्षांनी राजा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात शिरेल. त्यावेळी मी पुन्हा विधवा ती विधवाच होईल. त्यावर उपाय काय? गुप्तपणे भुयारातला मच्छिंद्राचा देह नष्ट करून टाकला तर मच्छिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही. असेच करावे. असा साहसी विचार करून राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्री बेरात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्राचा देह भुयारातून काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा दिली, हा दुष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळा एवढे बारीक तुकडे करून अरण्यात फेकून द्या. कोणालाही कळता कामा नये. तिने स्वतः ते काम होईपर्यंत हजर राहून पुजारीणला कोठेही काही न बोलण्याची शपथ घातली आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली. पण हे सर्व पार्वती पाहत होती.
तिने शंकराची समाधी भंग करून राणीचे कृत्य सांगितले. तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र, पहा त्याच्या शरीराचे तिळा एवढे तुकडे केले. तुम्ही समाधी लावून बसलात आणि तुमच्या भक्तांचा नायनाट होतोय. ती म्हणाली. शंकरांना हे जेव्हा कळले तेव्हा फार वाईट वाटले. ते म्हणाले, पार्वती, यक्षिणींना बोलाव आणि हे सर्व तुकडे एकत्र करायला आणि कैलासावर येथे ते आणून ठेवायला सांग. पार्वतीने बोलवताच यक्षिणी आल्या. त्यांनी मच्छिंद्राच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र केले. ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन केले. पार्वतीने आज्ञा केली. चामुंडाच्या अधिकाराखालील सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेल्या. वीरभद्र हे मच्छिंद्राच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केले आहे. वीरभद्र म्हणाला, काशी नरेश त्रिविक्रम, होय, मला शंकरांनी सांगितले आहे. चामुंडा म्हणाली, याच मच्छिंद्राने आम्हाला नंग करून आमची फजिती केली होती. अष्टभैरव व मारुती यांचा पराभव केला होता. हा आमचा शत्रूच आणि तुमचाही. आज बरा आपल्या तावडीत त्याचा देह सापडला आहे. गोरक्षनाथ हा त्याचा शिष्य. गुरुला सोडावून नेण्यासाठी तो येथे येण्याचा संभव आहे. हा देह आपल्याला ताब्यात ठेवायला सावध राहा. ते ऐकून वीरभद्राने 84,72,00,000 शिवगण पहाऱ्यावर ठेवले. कोटी यक्षिणी पण पहारा करू लागल्या. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असे, पण भुयाराच्या तोंडावरील दार यथास्थितीत पाहून त्याला खरा प्रकार काहीच कळला नाही. दिव्य दृष्टीने पाहावे असाही विचार त्याच्या मनात आला नाही. पुजारी नित्याप्रमाणे त्यांचे स्वागत करीत राहिले. रेवती राणी राजाबरोबर प्रेमाचे नाटक करीत राहिले. आपणास 7 वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असाच विचार मात्र मच्छिंद्राने सतत मनात बाळगला होता. पुढे तेही 7 वर्ष भरत आले. एकूण 12 वर्ष होत आले. गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. तिकडे त्याने त्या अवधीत काय केले ते पुढच्या अध्यायात येईल. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने गडांतरे व विघ्ने टळतील, आयुष्य वाढेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 32. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 33. मच्छिंद्राच्या शोधात. गोरक्ष तीर्थयात्रेला निघाला खरा, पण त्याचे मन मधून मागे काशीपुरात जात होते. पण 12 वर्ष काशीतच राहिल्यास लोक शंका घेतील म्हणून तो हिंडत राहिला. गोदावरीच्या तीराने तो जात असता पुढे एक मजेदार प्रसंग घडला. एका शेतात माणिक नावाचा एक शेतकरी मुलगा काम करीत होता. दुपार झाली होती. त्याने आपल्या जवळच्या कासंडीतून पाणी घेऊन हातपाय धुतले, बोचके सोडले, भाकरी खाण्यासाठी काढून घेतली. पाण्याचा चंबू जवळ होता. तो भाकरीचा तुकडा तोंडात घालणार तोच गोरक्षाने अलख निरंजन, गुरुचा आदेश अशी हाक मारली. तो मुलगा लगेच उठला, त्याच्या पाया पडला. महाराज, कोण आपण? कुठे जात आहात? या बाजूला कसे? मी आपली काय सेवा करू? अरे बेटा, मी यती आहे. तीर्थयात्रा करीत हिंडत आहे. मला भूक तहान लागली आहे. तू माझ्या पोटाची काही सोय करशील तर बरे. हो महाराज, हे माझे जेवण आहे की, असे म्हणून त्याने गोरक्षाला आपली भाकरी वाढली. त्याला पाणी प्यायला दिले. गोरक्षाचा अंतरात्मा तृप्त झाला. माणिकचेही त्यामुळे समाधान. मग गोरक्षाने त्याचे नाव विचारले तेव्हा मात्र माणिकाने त्याला विचित्र उत्तर दिले. तो म्हणाला, महाराज, माझे नाव एवढे काही मोठे महत्त्वाचे नाही. तुमचे पोट भरले ना, समाधान झाले ना, मग माझे व तुमचे काम झाले. आता तुमचा पुढचा प्रवास सुखकर हो. जरा विश्रांती घ्या आणि मगच चला. गोरक्ष म्हणाला, अरे, तू मला ऐनवेळी जेवायला दिलेस. मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे मागशील ते देईन. वा, तुम्ही गावोगाव भिक्षा मागता. तुम्ही काय देणार मला? वाटले तर तुम्हीच काय हवे असेल ते मागा, मी ते देतो. मग तुम्ही पुढच्या गावाला जा, तो मुलगा म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून व गोरक्षाला वाटले, ह्या अडाण्याला काय मागायचे तेही कळत नाही. आपणच त्याचे कल्याण केले तरच उपाय आहे. तो त्या मुलाला म्हणाला, मी मागेन ते देशील बघ हो.
मग नाही म्हणशील? माणिक संतापून म्हणाला, जो जीवावर उदार असतो तो काहीही देतो, काहीही माग, मग पहा मी देतो की नाही ते. गोरक्षनाथ म्हणाला, मी तुला जीवावर उदार हो असे नाही सांगत, पण एक मनीची गुपित गोष्ट सांगतो, ज्यावर तुझी इच्छा जाईल किंवा जे तुला करावेसे वाटेल तेच करू नको, एवढेच माझे मागणे आहे. माणिक म्हणाला, एवढेच ना, मी तुम्ही जसे सांगितले आहे तसेच करीन. गोरक्षनाथ मग तेथून पुढे निघून गेला आणि त्याला दिलेले वचन माणिकच्या डोक्यात जेव्हा खऱ्या अर्थाने शिरले तेव्हा त्याचा पूर्ण गोंधळ उडाला. आता आपण घरी जावे असे त्याच्या मनात आले. तोच त्याला आठवले की मनाला करावेसे वाटेल ते करायचे नाही. तेव्हा तो डोक्यावर जे सामान घेतले होते ते तसेच घेऊन शेताच्या बांधावर उभा राहिला. हळूहळू कोणतीही विचार मनात येईनासं होऊन त्याची समाधी लागली. तो उभाच होता. त्याचे शरीर कृश झाले. हरिचिंतनाशिवाय अन्य काहीच घडेना. गोरक्षनाथ तिथून निघाला. माणिक शेतकऱ्याची काय अवस्था होईल याची त्याला पूर्ण कल्पना होती. तो पुन्हा चौरंगी जेथे होता त्या गुहेजवळ बद्रिका आश्रमी गेला. गुहेवरील शिळा काढली. आत गेला. तेथे वारूळ दिसले. ते त्याने फोडून पाहिले. चौरंगीच्या देहात फक्त डोळे व कंठ यात प्राण होते. हातपाय मात्र तपोबळाने नवीन आले होते. मंत्राचा जप तेवढा सूक्ष्मपणे चालला होता. गोरक्षनाथाने त्याला सावध केले. कृपादृष्टीने पाहिले. त्यामुळे चौरंगीच्या शरीरात पुन्हा बळ आले. तो गोरक्षाच्या पाया पडला. मी आज सनात झालो असे म्हणाला. त्याने चौरंगीला हळूहळू उठवले, आलिंगन दिले व विचारले, चौरंगी, अन्न काय घेत होता? तो म्हणाला, काही नाही. मला शिळेकडे बघायला सांगितले होते ना आपण. मला तर हात नव्हते. गोरक्षाने चामुंडेला बोलावले. ती म्हणाली, तुम्ही आज्ञा दिली त्याप्रमाणे मी फळे आणून ठेवली होती. गोरक्षाने पाहिले. जराशा अंतरावर फळांची रास, काहींच्या साली वाळून गेलेल्या, काही कुजलेले, काही नवीन. अरे चौरंगी, तू काहीच खाल्ले नाहीस. धन्य तुझे तप. गोरक्षनाथाने आश्चर्याने म्हटले. मग पुन्हा त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. त्याला बद्रिका आश्रमात शिवालयात आणले. शंकरांना जागृत केले. चौरंगीला त्यांचे दर्शन घडवले. तो 6 महिने तेथेच राहिला. चौरंगीला सर्व अस्त्रे, शस्त्रे आदी विद्या शिकवल्या. सर्व देवतांना बोलवले. त्यांना तुष्ट केले. त्यांची वरदाने मिळवली. मग त्याला घेऊन गोरक्ष पुन्हा कोंडिलपुरास गेला. चौरंगीचे हातपाय ज्या शंशागर राजाने तोडले होते त्याच्यावर गोरक्ष रागवलेला होता. चौरंगीला त्याने व राजाचा सूड उगवण्यास सांगितले. चौरंगी म्हणाला, ठीक आहे. मग चौरंगीने भस्म हाती घेतले. वातास्त्राचा जप केला. राजाच्या बाग बगीच्यावर त्याची योजना केली. तेथे हजारो बागवान होते. ते वाऱ्याने वर उडाले, गरगर फिरू लागले. मग त्याने अस्त्र आवरून घेतले तेव्हा ते पटापट जमिनीवर पडले. कित्येक मेले, कित्येकांची हाडे मोडली, कित्येक झाडात अडकले, कित्येक बेशुद्ध पडले, तर कित्येक निसटले. पण राजाकडे गेले. त्यांनी वादळ झाल्याची त्यांना वर्दी दिली. राजा थक्क झाला. त्याने नोकरांना बोलावले. शोध घेण्यास सांगितले. इतर कुठेही वादळ नाही. मग फक्त बगीचे कसे उद्ध्वस्त झाले. कोणाचे हे कृत्य? नोकरांनी शोध केला. नगरात सर्वत्र हिंडले. हेर गुप्तपणे पाहत गेले. पाणवठ्याजवळ त्यातल्या 1-2 गोरक्ष व चौरंगीला पाहिले व ते राजाला सांगितले. पाणवठ्याजवळ 2 योगी बसले आहेत. त्यांच्या मुद्रा संतप्त आहेत. राजाला वाटले गोरक्ष व मच्छिंद्र आले असतील. त्यांचा मजवर राग असेल. लवकरच जावे. त्यांचा सन्मान करावा, नाहीतर योग बळाने आपल्या राज्याचे वाटोळेच करते. त्याने लगेचच हत्तीवरून अंबारीत बसून मोठ्या लवाजम्यासह पाणवठ्याजवळ जाऊन त्या योगी लोकांना सन्मानाने राजवाड्यात आणण्याची तयारी केली. दुरून राजाची स्वारी येताना पाहिली व गोरक्ष म्हणाला, चौरंगी, आता आपला प्रताप बघ. गोरक्षाने वातास्त्र मंत्रून भस्म फेकले. राजाच्या सैनिकांसह घोडे, हत्ती, शिबिका आकाशात उडून गरागरा फिरल्या. सगळे ओरडू लागले.
चौरंगीला व गोरक्षाला गंमत वाटत होती. सर्व लोक हवालदिल झाले. चौरंगी त्यांना खाली उतरून घे. चौरंगीने पर्वतास्त्र सोडले व वातास्त्र अडले. पर्वतावर सैन्य अडकून पडले. मग चौरंगीने हात वर करून आज्ञा केली, उतरा खाली. लगेच सर्वजण जमिनीवर उतरले. राजा थरथर कापत समोर आला. चौरंगी पुढे झाला व बाबा, मी तुमचा मुलगा कृष्णागर, मला ओळखलेत का, असे म्हणून पाया पडला. राजा चकित झाला. आनंदाने त्याने मिठीच मारली. गोरक्षनाथाला पण त्याने ओळखले. कृष्णागरला नवे हातपाय फुटलेले पाहून राजा म्हणाला, नाथा, तुम्हीच याचा पुनर्जन्म केला. तुम्ही याची दुसरी आईच आहात. आता राजवाड्यात चला. चौरंगी म्हणाला, नाही तात, आम्ही राजवाड्यात येणार नाही. माझी सावत्र आई आहे. जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत मी राजवाड्यात येणार नाही. तिने दुष्टपणा करून मला शिक्षा करवली. असे म्हणून त्या दोघांनी राजाला तिचा सगळा दुष्टावा सांगितला. चौरंगीने तोपर्यंत पर्वतास्त्रावर दुसरा मंत्र टाकून पर्वत अदृश्य केला होता. सारा काळाकुट्ट कपटीपणा आपल्या दुसऱ्या पत्नीचा होता हे कळताच राजाला संताप आला. राजाने भुजावतीला तिच्या महालात जाऊन पादत्राणाने मार दिला आणि तिला राज्य सोडून निघून जाण्यास सांगितले. दोघांनी राजाचा राग शांत केला. मग ते तेथे 1 महिनाभर राहिले. जाताना गोरक्षाने तपोबळाने क्षणशागर राजाला पुन्हा तारुण्य दिले. पुन्हा दुसरे लग्न करून सुखी हो असा आशीर्वाद दिला. रेवती राणीचे कृत्य लपून राहिले नाही. चौरंगीसह गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत काशीला आले. त्यांनी पुजारींची भेट घेतली. पुजारींकडून मागील हकीकत कळताच घाईघाईने ते भुयारात उतरले. पुढे जाऊन पाहता तो काय, भुयार रिकामे. गोरक्षनाथाला धीर सुटला व ते शोक करू लागले. ते पाहून पुजारी म्हणाले, मी राणीला विचारते, तिने कुठेतरी तो धीर नेऊन ठेवला असेल. तुम्ही आधी धीर सोडू नका. गोरक्ष व चौरंगीनाथ यांना सोडून ती लगबगीने राजवाड्यात गेली. राणीला नमस्कार करून ती म्हणाली, राणी सरकार, 12 वर्ष होत आली. काही गोष्टी आठवल्या म्हणून आले. राणीने तिला एकांतात नेले. तेथे पुजारीने विचारले, राणी सरकार, 12 वर्षांनी राजे मरण पावणार ना? तुम्हाला मी गुपित सांगितले होते. राणी बोलली, ती मुळीच काळजी करू नकोस. मी त्याची व्यवस्था केली आहे. तू मला ते दाखवलेस ना? त्या दिवशीच तू नसताना मी तेथे गेली. तो देह सेवकांना बाहेर रानात नेण्यास सांगितला. त्याचे राई एवढे तुकडे करून टाकले आणि मग त्याला आता 7 वर्ष होतील. किड्यामुंग्यांनी ते तुकडे 2 दिवसातच खाल्ले असतील. आता कसलीच भीती नाहीये. राणीचे भाषण ऐकून पुजारी मनातून फारच घाबरले, पण वरून मुद्रा निर्विकार ठेवून म्हणाले, राणी सरकार, मला आपली काळजी वाटली म्हणून मी विचारले. मी जाते, मला आज्ञा द्यावी. राणी म्हणाली, जा, खुशाल राहा आणि कुठेही बोलू नकोस. मी तुला बहीण मानले. तिने पुजारींना निरोप दिला. आपण आता गोरक्षाला जसा प्रकार घडला तसा सांगून टाकावा. मग काय भोग नशिबी असेल तो भोगावा. दुसरा इलाज काय, असा विचार करीत पुजारी परत शिवमंदिरात आले आणि तिने गोरक्षाला सर्व भयानक घटना सांगितली. त्या राणीला शिक्षा करावी असा अत्यंत क्रोधाचा विचार गोरक्षाच्या मनात आला. पण पुन्हा वाटले, आपली ती गुरुपत्नी झाली आहे तेव्हा तिला मारणे योग्य नाही. आता काय करावे? मच्छिंद्राचे शरीर काही झाले तरी नष्ट होणार नव्हे. ती सूक्ष्म रूपात कुठेतरी असेल, त्याचा शोध करावा. मच्छिंद्राच्या शोधात. चौरंगी, इकडे ये. मी माझा देह इथेच ठेवून सूक्ष्म लोकात शोध घेतो. माझ्या देहाचे रक्षण तू केले पाहिजे. ती रेवती राणी माझे सुद्धा मच्छिंद्रासारखी गत करेल. सावध राहा. बरे, मी सांभाळतो, चौरंगी म्हणाला. पुजारींच्या देखतच गोरक्ष भुयारात निजला. योगबलाने सूक्ष्म देहाच्या साहाय्याने त्याने सप्तलोक शोधण्यास आरंभ केला. सप्तद्वीपे, सप्तसागर शोधले, सप्त पाताळे शोधली, सर्व पर्वत शोधले. शेवटी तो कैलासावर गेला. तेथे त्याला वीरभद्र व इतर गण यांच्या पहारात मच्छिंद्राचा देह, अस्थि, मांस, केश,
त्वचा इत्यादी कण कण एकत्र करून ठेवलेले असा दिसला. गोरक्ष कोणत्याही रूपाने येईल, सावध राहा, असे त्यावेळी वीरभद्र गणांना सांगत होता. गोरक्ष लगेच तेथून निघाला, परत आपल्या शरीरात शिरला आणि उठून बसला. चौरंगी, चल, काम झाले, उठ, आता येथे राहण्याचे कारण नाही, तो चौरंगीला म्हणाला. ते दोघे शिवालयातून बाहेर पडले. दूर अंतरावर गेला. आपल्या सामर्थ्याने त्याने सूर्याला खाली बोलवले. सूर्याचे बोलवण्याचे कारण विचारले तेव्हा गोरक्षाने सांगितले, मच्छिंद्राचा देह वीरभद्र व शंकराचे गण यांनी नेऊन ठेवला आहे. तुम्ही आमच्या वतीने वीरभद्राला सोमोपचाराने सांगा, मच्छिंद्राचा देह भूलोकी परत पाठवा. सूर्याने ते मान्य केले व तो कैलासावर त्यानंतर लगेच पोहोचला. त्याला पाहताच वीरभद्राने नमस्कार करून विचारले, स्वागत असो सूर्यनारायणा, कोणत्या हेतूने येणे केले? सूर्य म्हणाला, मी गोरक्षाचा निरोप घेऊन आलो आहे. तुमच्या ताब्यात जो मच्छिंद्राचा देह आहे तो तुम्ही त्याला द्यावा, पंथांचे कार्य करावे, या हेतूने मच्छिंद्राची आता गरज आहे. वीरभद्र म्हणाला, मच्छिंद्राने पूर्वी आम्हाला छळले आहे, त्याला आम्ही प्राणांत झाला तरी सोडणार नाही. गोरक्ष लढायला येईल, येऊन दे, आम्ही युद्ध करू. सूर्य म्हणाला, वा वा, तुम्ही एवढे जर पराक्रमी आहात तर मच्छिंद्राने छळले तेव्हा तुमचा पराक्रम कुठे गेला होता? गोरक्ष काही त्यापेक्षा कमी नाही आहे. त्यापेक्षा मच्छिंद्राचा देह मुळीच देणार नाही. आम्ही युद्ध करणार, पण कैलासावर तरी करू नका. का म्हणून गोरक्षाने शस्त्रास्त्रे सोडली तर कैलासाचा चुरडा होईल. शिवभवानी कोप करतील, काही कोण कोप करणार नाहीत. अरे वीरभद्रा, मच्छिंद्र आहे त्यांचा लाडका, म्हणून तर त्यांनी त्याच्या देहाचे कण कण जमून कैलासावर आणून ठेवायला सर्व यक्षिणींना सांगितले. आता तुमच्या झगड्यात जर शंकरांना त्रास झाला तर ते तुम्हाला शिक्षा करतील, याचा काय तो विचार कर. सूर्य समजावण्याच्या स्वरात म्हणाला. वीरभद्राचा विचार पालटला. तो शिवगणांना भैरवांना म्हणाला, जा रे जा, भूतलावर जा, त्या गोरक्षाचा पाडाव करा. तुम्हाला काही दुःख प्राप्त झाले तर मी पण मागून येतो. अष्टभैरव तात्काळ निघाले. विमाने आली, भूलोकाकडे निघाले. भयंकर युद्ध. विमाने पाहून गोरक्ष व चौरंगी यांनी भराभर अस्त्रांचा मारा केला. त्यांनी मोहनास्त्र, वातास्त्र सोडून अष्टभैरवांची मती गुंत केली व त्यांची अंतरिक्षात भयंबरी उडवली. तोपर्यंत चामुंडेसहित वीरभद्र खाली आला व त्याने कामास्त्र, ब्रह्मास्त्र, कार्तिकास्त्र याचा प्रयोग केला. चौरंगीने त्यावर रती अस्त्र, दशासुरी अस्त्र, कामिनी अस्त्र याचा यशस्वी प्रयोग केला. चौरंगीने जी शस्त्रे व अस्त्रे योजली त्याचाही वीरभद्राने प्रतिकार केला. तेव्हा गोरक्ष व चौरंगी यांनी सर्व बलिष्ठ दैत्य उठवले. तेव्हा देव घाबरून विष्णूकडे पळाले. अवतार घेण्याची वेळ आली की काय अशा शंकेने विष्णू शंकराकडे धावले. एकेका राक्षसासाठी मारायला एक एक अवतार घ्यावा लागला. एकेका राक्षसासाठी मला एक एक अवतार घ्यावा लागला. ते सगळे देव, ते सगळे दैत्य व राक्षस या गोरक्षाने उठवले तर आपण काय करणार, असे म्हणून विष्णू वैकुंठ सोडून कैलासावर गेले. या वीरभद्राने द्वेष धरून त्या गोरक्षाला चिडवले. आता याला आम्हीच आवरले पाहिजे, असे म्हणून विष्णू शंकरासह गोरक्षापुढे प्रकट झाला व म्हणाला, गोरक्षा, तू दैत्य का उठवतोस? ते सर्व त्रिलोक्याला छळतील. मग मच्छिंद्राचा देह मुकाट्याने परत द्या. विष्णूने मच्छिंद्राला देह भूमीवर आणला व गोरक्षाला दिला. गोरक्षाने मग वाताकर्षण अस्त्राचा जप करून भस्म फेकले आणि राक्षस व वीरभद्र यांना निश्चेष्ट केले. अग्नि अस्त्राचा प्रयोग करून गोरक्षाने त्यांचे भस्म करून टाकले. वाताकर्षण अस्त्र देवदेवतांना, देव व दानवांना सुद्धा माहीत नव्हते. ते अस्त्र नाथपंथांवर प्रसन्न झालेले होते. त्यामुळेच गोरक्षाचा या भयंकर अस्त्रयुद्धात जय झाला.
फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने धनुर्वात बरा होय. श्री नवनाथ कथासार अध्याय 33. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 34. वीरभद्र, मच्छिंद्र, अडबंग व रैवणनाथ. वीरभद्राला जिवंत केले. वीरभद्राचे शरीर जळाले. राक्षसांच्या संगतीमुळे असे झाले. शंकर शोक करू लागला. गोरक्षाला त्यामुळे दुःख वाटले. शंकरानेच आपली बद्रिका आश्रमात केवढी काळजी घेतली आणि वीरभद्राला मारून आपण मात्र त्याचेच अहित केले असे त्याच्या मनात आले. त्याने शंकरांना नमस्कार केला, क्षमा मागितली. वीरभद्राच्या अस्थी सापडल्या तर त्याला जिवंत करेन असे सांगितले. मग ते दोघे रणांगणात गेले. वीरभद्राच्या अस्थीतून सुद्धा शंकराच्या नावाचा जप चालला होता. त्यावरून अस्थी ओळखल्या, त्या वेगळ्या काढल्या. गोरक्षाने संजीवनी मंत्र म्हटला. वीरभद्र जिवंत झाला. लगेच संतापाने माझे खडंग कोठे आहे असे विचारू लागला. शंकराने त्याची समजूत काढली. गोरक्षाने व त्याचे सख्य करून दिले. गोरक्षाचे आणि त्याचे सख्य करून दिले. वीरभद्राला मग थंड झाला. वीरभद्राचा राग थंड झाला. कोट्यावधी शिवगण वातचक्रात गर फिरत होते. तेही शंकराला पाहताच स्थिर झाले. नमन करून कैलासावर गेले. मग गोरक्षाने मच्छिंद्राच्या देहातील अस्थी, चर्म इत्यादीचे कण घेऊन काशी क्षेत्रात शिवालयामध्ये प्रवेश केला. त्रिविक्रम शिवालयात आला. त्याला गोरक्ष भेटला. मच्छिंद्राच्या देहाचे बारीक बारीक तुकडे झाले आहेत हे पण त्याने पाहिले. तो गोरक्षाला म्हणाला, अजून थोडे दिवस थांब. धर्मनाथाला राज्याभिषेक करून येतो. त्रिविक्रम म्हणजेच मच्छिंद्र आता पुन्हा मूळ देहामध्ये येण्यासाठी उत्सुक होता. त्याने योग्य वेळ प्रधानांजवळ गोष्ट काढली. धर्मनाथ 11-12 वर्षाचा झाला आहे. त्याला युवराजपद द्यावे. प्रधानांना तो विचार पटला. धर्मनाथाला युवराजपदाचा अभिषेक झाला. रेवती राणी फार आनंदात होती. काशीनगर उत्साहाने भरले होते. धर्मनाथाचा स्वभाव चांगला होता. सर्वजण त्याचे कौतुक करीत होते. गोरक्ष वाट पाहत होता. पुजारीण मच्छिंद्राचा देह पाहून थक्क झाली होती. गोरक्षाने मोठा पराक्रम करून वीरभद्राला सुद्धा हरवले हे तिला कळले तेव्हा ती जास्त चकित झाली. चौरंगीजवळ बोलताना तिला त्याचीही कथा कळली. हे योगी असामान्य आहेत ही तिची खात्री पटली. रेवती राणीला हेराकडून मच्छिंद्राच्या देहाबद्दल कळले होते. तिला धाकधूक वाटत होती. एक दिवस त्रिविक्रम झोपला तो उठलाच नाही. रेवती पोटात धस्स झाले. राजाच्या मृत्यूची बातमी नगरभर पसरली. धर्मनाथ रडू लागला. मच्छिंद्र सूक्ष्म रूपाने शिवालयात गेला. त्यावेळी शंकराच्या पिंडीसमोर त्याचा देह ठेवून गोरक्ष संजीवनी मंत्र म्हणत होता. त्यामुळे ते सर्व तुकडे एकत्र होऊन एक होऊन देह पहिल्यासारखा झाला. मच्छिंद्राने त्यात प्रवेश केला. गोरक्षाला आलिंगन दिले. पुजारींना दर्शन दिले. तिकडे रेवतीने धर्मनाथाला खरा सर्व प्रकार सांगितला. जीवदृष्टीने मच्छिंद्रनाथ हाच तुझा पिता आहे. शिवालयात चल, तो तेथे आहे असे सांगून तिने मुलाला मंदिरात नेले. त्याला मच्छिंद्राच्या व शंकराच्या पुढे दंडवत घालावयास सांगितले. गोरक्षनाथाची क्षमा मागितली. लोकांनी वृद्ध झालेल्या त्रिविक्रमाचा मृत्यू देह स्मशानात नेला होता. त्यावर धर्मनाथाकडून अग्निसंस्कार झाले होते. आता मच्छिंद्राला रेवतीने राजवाड्यात नेले. गोरक्ष व चौरंगीसह तो तेथे महिनाभर राहिला. मग ते तिघे यती तीर्थयात्रेला निघाले. धर्मनाथ रडू लागला. त्यांच्याबरोबर जायला निघाला. मच्छिंद्राने त्याला म्हटले, आम्ही 12 वर्षांनी परत येऊ तेव्हा तुला गोरक्ष दीक्षा देईल. आता आईची सेवा कर, राज्याचा उपभोग घे, प्रधानांचा सल्ला घेत जा असे सांगून ते तीर्थयात्रेला निघाले. माणिकचा अडबंग नाथ झाला. गुरु महाराज, तो पहा, त्या शेताच्या बांधावर एक अस्थिरपंज मनुष्य उभा आहे. तोच माणिक. गोरक्ष जेव्हा गोदातीरी भामना नगराकडे आला तेव्हा वाटेत मच्छिंद्राला म्हणाला,
त्या माणिकाची गोष्ट आधीच त्याने गुरुला सांगितली होती. मग ते दोघे त्याच्याजवळ आले. चौरंगीनाथ सुद्धा बरोबर होता. माणिक, तुझे तप चांगले आहे, तप पूर्ण कर. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही चालू लागा, खोटी करू नका. माणिक म्हणाला. तेव्हा ते तिघे चूप झाले, दूर गेले. गोरक्ष म्हणाला, मी युक्तीने त्याला टाळ्यावर आणतो. मग तो एकटाच त्याच्याजवळ गेला. वाह वाह, केवढीही तप, धन्य हा तपस्वी. जन्माचे सार्थक करून घ्यायचे असेल तर याचा शिष्य व्हावे, असे मोठमोठ्याने म्हणू लागला. तेव्हा माणिक पटकन उलट म्हणाला, मला गुरु करतोस, तूच माझा गुरु हो, दे मला उपदेश, जशी तुझी इच्छा. असे म्हणून गोरक्षाने लगेच त्याला कानमंत्र दिला. त्याचे अज्ञान पलट झाले, दूर झाले. तो ब्रह्मज्ञ झाला. लगेच गोरक्षाने शक्तिमंत्र म्हणून त्याच्या शरीरात बळ उत्पन्न केले. माणिक गोरक्षाच्या व मच्छिंद्राच्या पाया पडला. मच्छिंद्र कौतुकाने पाहत होता. आड मोठ्या मुला, तुला माणिक नाव शोभत नाही. तुला दीक्षा देतो. तुझे नाव आता अडबंगनाथ असे ठेव. मच्छिंद्रनाथ म्हणाला आणि त्याने यथाविधी दीक्षा दिली. झोळी, कुबडी इत्यादी दिली. अडबंगनाथ असे नाव दिले. चौरंगीनाथाच्या संगतीने तोही सर्व विद्यात निपुण झाला. मच्छिंद्र गोरक्षाने त्याला सिद्ध केले. धर्मनाथाला दीक्षा दिली. 12 वर्षे गेली. तीर्थयात्रा आटोपून चौघे काशीला आले. धर्मनाथ मोठा झाला होता. त्याला एक पुत्र होता. त्याचे नाव पण त्रिविक्रम ठेवले होते. धर्मनाथ चौघांना समोर गेला. त्याने त्यांचे स्वागत केले. राजवाड्यात नेऊन मोठा आदर केला, सन्मान केला, पूजन केले आणि म्हटले, गोरक्षनाथ, मला दीक्षा देणार आहेत ना? मी 12 वर्ष वाट पाहित आहे. गोरक्षनाथ म्हणाला, तुझा मुलाला राज्याभिषेक कर. मग धर्मनाथाने त्रिविक्रमास राज्यावर बसवले. माघातील शुद्ध द्वितीयेची तिथी मग दीक्षेसाठी ठरवली. त्या दिवशी धर्मनाथाने नगरात फारच मोठा उत्सव केला. भोजनासाठी तर नागरिकांना पंक्तींना घेऊन गोरक्षाने प्रत्येकाला घास भरवले. देवगणही त्या सोहळ्यात उपस्थित झाले. त्यावेळी देवाने अशी इच्छा प्रकट केली, माघ तृतीयेला दरवर्षी या समारंभाची आठवण म्हणून असंच सोहळा करावा. या तिथीला धर्मनाथ बीज असे नाव द्यावे. जो कोणी या बीजेच्या दिवशी असा सोहळा करून लोकांना भोजन देईल, त्याच्या घरी संकटे आधिव्याधी येणार नाहीत. गोरक्षनाथाने या गोष्टीला मान्यता दिली. हे व्रत करणाऱ्या गृहस्थाच्या घरी लक्ष्मी नांदेल, असे अभिवचन त्याने किमियागिरी ग्रंथात देऊन ठेवले आहे. नंतर धर्मनाथाने राज्यत्याग केला आणि मग पाचीनाथ तीर्थयात्रा करीत हिंडून निघाले. रेवणनाथाची कथा. पूर्वी या ग्रंथात सांगितलेच होते की ब्रह्मदेवाच्या तेजापासून 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्यावेळी त्यांचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. नवनारायणापैकी चमस नारायण यांचा अवतार घ्यायचा होता. त्यांनी त्या तेजात जीव घातला. तेव्हा त्या तीरावर एक बालक उत्पन्न झाला. तो फारच तेजस्वी होता. तो रडत होता. वाटेने सहना सारुक नावाचा एक कुणबी जात होता. त्याने ते रडणे ऐकले. शोधून पाहिले. बालक दिसला. त्याला दया आली. त्याने त्या मुलाला उचलून घेतले, घरी नेले. पत्नीला सर्व सांगितले. तिला फार आनंद झाला. तिने त्या मुलाला स्नान घालून पाळण्यात निजवले. त्या जोडप्याला स्वतःचा एक मुलगा होता. रेवातीरी हा जो मुलगा नवा सापडला, त्याचे नाव त्याने रेवण असे ठेवले. मुलगा हळूहळू मोठा झाला. हा मुलगा कोणीतरी अवतारी पुरुष आहे असे त्या कुणब्याला वाटे. रेवण जरा जाणता झाला व बापाबरोबर शेतात जाऊ लागला. 12 वर्षाचा झाला तोपर्यंत त्याला शेतीची कामे येऊ लागली. एकदा काय झाले, पहाटे उठून रेवणाने बैल घेऊन रानात चरावयास नेले. रात्रीचे चांदणे चांगले पडले होते. रस्ता चांगला दिसत होता. डौलदार बैल घंटांचा आवाज करीत चाललेले होते. सर्वात मागे रेवणनाथ एका भल्या मोठ्या बैलाला होदा होदा असे म्हणत हाकलीत चालला होता. तेवढ्यात गिरनार पर्वताकडे चाललेले अत्रिनंदन दत्तात्रय त्यांना अचानक
भेटले. पायी खडंगा, हातात कमंडूल, अक्षतमाला, झोळी, शुभ्र कौपीन, अंगाला लपेटून एक वस्त्र, शिरी पिंगळ जटा, दाढी मिशी ही पिंगट, सोन्यासारखी कांती. त्यावेळी असे झाले की दत्तात्रय वायुवेगाने जात होते. त्यांना त्या मोठ्या बैलाच्या आड असलेला 12 वर्षाचा मुलगा काही दिसला नाही. बैल अचानक बुजला व पुढे पळाला आणि रेवण नेमका दत्तात्रयांच्या अंगावर आदळला. त्या स्पर्शाचा प्रभाव केवढा! रेवण हा अडाणी शेतकरी मुलगा, पण दत्तस्पर्श होता त्याच्या मनावरील मायेचे आवरण दूर झाले. त्याला आपण चमस नारायण असून भूमीवर कशाला आलो असा प्रश्न पडला. त्याला ज्ञान प्राप्त झाले. आपल्याला येथे अज्ञानाच्या गर्तेत पडावे लागेल, येथे आपल्याला कोणी ओळखत नाही असे विचार चटकन मनात आले. तो स्तब्ध उभाच राहिला. दत्ताने विचारले, तू कोण आहेस? तेव्हा त्याने नमस्कार केला व म्हटले, सत्व, रज व तम याची मूर्ती म्हणजे तुम्ही. त्यातील सत्वगुणांचा जो अंश तोच मी या देहामध्ये वावरतो. आता माझ्यावर कृपा करा, मला उपदेश करा, मला स्नात करा, तोपर्यंत तुमचे पाय मी सोडणार नाही. असे म्हणून त्याने दत्तचरणांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या भक्तिभाव पाहून दत्तांनी कमंडल खाली ठेवले व त्याला जवळ बसवून त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. दत्तांनी त्याला फक्त 1 सहस्राक्ष सिद्ध्या दिल्या. रेवणाचे तप नाही, ज्ञान नाही, भक्ती नाही, मनोजय नाही. आत्ताच त्याच्यावर पूर्ण कृपा केली तर अनर्थ होईल. त्याचा अधिकार वाढला की त्याला पूर्ण अनुग्रह द्यावा असा विचार त्यांनी केला. रेवणाला जी सिद्धी मिळाली तेवढ्यावर त्याचे समाधान केले. रेवण त्यांच्या पाया पडला व दत्ताने त्याला आशीर्वाद देऊन तिथून प्रयाण केले. वायुवेगाने ते निघून गेले. आकाशातच चंद्र फिका झाला होता. पूर्व दिशा उजळली होती. तारका लुप्त झाल्या होत्या. बैल गोंधळून वाटेत थांबले होते. रेवणाच्या अंगावर आनंदाने रोमांच उठत होते. त्याला सिद्धी मिळाली होती. दत्तात्रयाचे दर्शन झाले होते. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने कार्यसिद्धी होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 34. दत्त गुरुचरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 35. रेवणनाथ पूर्ण सिद्ध झाला. अल्पसिद्धीने काय होणार? दत्तात्रय निघून गेल्यावर रेवणाने सिद्धीची प्रतीती पाहिली. त्याने दत्ताने सांगितलेले मंत्र गायन केले. तोच महिमा सिद्धी स्त्री रूपाने प्रकट झाली. दत्तांनी त्या सिद्धीचा प्रभाव सांगितलेला होता. कोणतीही इच्छा ती पूर्ण करेल. रेवणाने तिला सांगितले, पलीकडे झाडाखाली मातीचे ढीग आहेत, ते सोन्याचे करून दाखव. माहीम सिद्धीने ते काम लगेच केले. तेव्हा सिद्धीचा खरेपणा त्याला पटला. तो म्हणाला, माते, अशाच माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील? ती म्हणाली, हो, पण तू माझ्या दर्शनाचा हव्यास धरू नकोस. मी अदृश्य राहून तुझे काम करेन. असे म्हणून तिने ते सोन्याचे ढीग अदृश्य केले व स्वतःही अदृश्य झाले. तो घरी आला. रात्री झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शेतावर जायला आळस करून झोपूनच राहिला. सहनासारुक त्याच्यावर ओरडला. तेव्हा तो म्हणाला, नाही मी उठत. रोज रोज शेतात राबायचे, काय मिळणार त्याने? शेतकरी म्हणाला, अरे, काम केले नाहीस तर धान्य पिकणार नाही, मग खाशील तरी काय? घरात काय कमी आहे? तुम्ही उगीच काळजी का करता? काय आहे घरात? कोंड्यांचा मांडा करून खातोय. उगाच का जखमीवर मीळ चोळतोस? चल उठ, जा शेतावर, नाही तर उपाशी मरशील. बाबा, घरात जाऊन तरी बघा. तो म्हणाला. तेव्हा त्याचा बाबा तिरीमिरीने घरात शिरला. तो काय, घरात धनधान्य, वस्त्रभूषणे सर्व भरलेली. तो आश्चर्याने मटकन खालीच बसला. रेवण म्हणजे कोणीतरी सिद्ध आहे अशी त्याची खात्री झाली. तेव्हापासून रेवणाला तो काही काम सांगेना. त्याची बडदास्त ठेवू लागला. त्याच्या सांगण्याप्रमाणेच वागू लागला. त्या गावाचे नाव होते बुद्धलगाव. रेवणाने सिद्धीच्या जोरावर गावातल्या लोकांना भरपूर मिष्टान्न भोजने देण्यास सुरुवात केली. लोकांची रीग लागू लागली. सर्वांची इच्छा भोजन मिळू लागले. जो येई
तो खुश होऊन तृप्त होऊन रेवणाचे यशोगान करीत जाई. रेवणाला लोक रेवन सिद्धनाथ म्हणू लागले. सर्वत्र त्याची मोठी कीर्ती झाली. मच्छिंद्राच्या गाणी त्याचे नाव गेले. त्याला कुतूहल वाटले. त्याचे असे झाले. मच्छिंद्रनाथ त्या गावात आला व धर्मशाळेत उतरला. त्याला तिथल्या लोकांनी रेवणाची माहिती सांगितली. तो जेवायला घालील त्याच्याकडे जा असे सांगितले. त्याने जास्त चौकशी केली तर तो शेतकऱ्याचा मुलगा आहे असे कळले. मग त्याने अंतर्ज्ञानाने पाहिले. हा तर रेवन म्हणजे चमसनारायण असे त्याला कळले. मग मच्छिंद्राने रेवणाच्या गुरुविषयी चौकशी केली. तेव्हा मात्र लोकांकडून काहीच कळले नाही. मग मच्छिंद्राने योगबळाने पक्षी, पशु, हिंस, श्वापदे यांना नाना प्रकारचे प्राणी निर्माण केले. लोकांच्या देखत त्यांना खायला घातले, अंगाखांद्यावरून खेळवले आणि मग रानात किंवा आकाशात पाठवून दिले. त्याचा हा चमत्कार पाहून लोक अचंबा करू लागले. रेवणाला हा प्रकार कळला. त्यासाठीच तर मच्छिंद्राने ही युक्ती केली होती. तो मुद्दाम पाहायला आला. परस्पराचे वैर पशु ही मच्छिंद्राजवळ प्रेमाने बसत होते. खायचे पदार्थ खाऊन जात होते. मच्छिंद्र त्यांना अंगाखांद्यावर खेळवित होता. रेवणाला फार आश्चर्य वाटले. त्याने परत येऊन एकांत स्थानी महिमा सिद्धीला पाचारण केले. ती येताच तिला म्हटले, तो धर्मशाळेतला एक नाथपंथी आलाय. त्याने पशुवर्गाला वश केले आहे. तसे मला आले पाहिजे. तू हे काम माझ्यासाठी कर. ती म्हणाली, ब्रह्मज्ञानी माणूसच हे करू शकेल ज्याला अद्वैताचा अनुभव असतो आणि प्राणी पात्रात ऐक्य करू शकतो. तो म्हणाला, मग तूच मला ब्रह्मवेत्ता कर की. ती म्हणाली, ते आमचे काम नाही. तू दत्तगुरूंकडे जा. ते कृपा करतील तर तू ब्रह्मांडावर सत्ता गाजवशील. रेवणाला वाटले, पुरे झाली ही अल्पसिद्धी. दत्त जेथे प्रथम भेटले तेथेच जावे. तेच माझे समाधान करू शकतील. तो पुन्हा शेतात गेला. दत्त भेटीसाठी तप करू लागला. गावात सगळीकडे बातमी पसरली. रेवणाने अन्न पाणी सोडले. तो अगदी कृश झाला. मच्छिंद्राने पाहिले, हा रेवन दत्ताच्या भेटीसाठी तळमळत आहे. त्याने सर्व सिद्धींना प्रत्यक्ष विचारले. रेवणाला कोणती सिद्धी आहे, याचा गुरु कोण? त्या म्हणाल्या, ही महिमा सिद्धी दत्ताने त्याच्या सेवेत दिली आहे. त्या सिद्धीचा उपयोग करून तो जगावरती उपकार करतोय. महिमा सिद्धी स्वतः म्हणाले, मी दत्त आज्ञेने त्याच्या सेवेत आहे. म्हणजे हा गुरुबंधू आहे माझा. याला मी सहाय्य केलेच पाहिजे. मच्छिंद्राने मनाशी म्हटले. मच्छिंद्राने धर्मशाळेतील लोकांचा निरोप घेतला. मग वायुगतीने तो गिरनार पर्वतावर गेला. दत्तांना भेटला. तुमचा शिष्य व भक्त तिकडे बुद्दुल गावात तुमच्या भेटीसाठी प्राणकंठात आणून दत्त दत्त असे आर्तपणे म्हणत आहे. गुरु महाराज कृपा करा, वायू वेगाने चला असे त्याने दत्तांना सांगितले व पाया पडून नाना प्रकारे विनवणी केली. दत्ताने आनंदाने मान डोलावली. ते म्हणाले, चमसनारायण ना करून दे त्याला तप. मला माहीत आहे. मच्छिंद्र म्हणाला, त्याचा अंत पाहू नका. आता विलंब केला तर बिचारा देहत्याग करील. दत्त म्हणाले, अरे बरे तर चल. आणि दोघेही व्यान मंत्राच्या सहाय्याने अल्पावधीतच रेवणासमोर जाऊन उभे राहिले. रेवणाची दयनीय अवस्था पाहून दत्ताने त्याला जवळ घेतले. आईच्या मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. सुकलेले तोंड कुरवाळले. त्याला पाहताच रेवण स्पंदन करू लागला. गुरुच्या पायावर लोळण घेऊन तो रडू लागला. त्यावेळी दत्ताने कृपादृष्टीने त्याला शक्तिमान व उत्साही केले. त्याच्या कानात मंत्र सांगितला. ब्रह्मज्ञानाचा त्याला बोध झाला. सात्विकतेचा भाव जागृत होऊन तो नाचू लागला. मग दत्ताने त्याला ठाई वज्रासारखी शक्ती प्रेरून त्याला बलवंत केले. गिरनार पर्वतावर राहून सर्व विद्याभ्यास पूर्ण झाला. एक मोठा सोहळा करून गुरुने रेवणनाथाला जवळ बोलावले व म्हटले, तू सिद्ध झाला आहेस, ब्रह्मज्ञ झाला आहेस. तू आता तीर्थयात्रेला जा. सरस्वती ब्राह्मणाच्या घरी. रेवण निघाला. पाय वाटचाल करीत होता.
मुखी दत्तगुरूचे नाम घोळत होते. नवे नवे प्रदेश पुढे येत होते. होता मानदेशात विटे गावी तो आला. तेथे सरस्वती नावाच्या एक ब्राह्मण व त्याची पत्नी जान्हविका हे दाम्पत्य राहत होते. तो त्यांच्या घरी वस्तीस राहिला. त्या ब्राह्मणाचे नशीब इतके वाईट होते की त्याचे 6 पुत्र अभ्रक अवस्थेतच एकामागून एक मरण पावले होते. रेवण तेथे गेला. त्या रात्री ब्राह्मण त्याचे पाय चेपीत बसला होता. त्याचा 7वा पुत्र जन्मून 10-12 दिवस झाले होते व त्या दिवशीच बारसे झाले होते. पण रात्री अचानक त्या मुलाला बरे वाटेना. त्याची आई बाहेर आली. तिने नवऱ्याला खुणावून सांगितले. पण त्याने रेवणनाथाची सेवा सोडून आत जाण्यापेक्षा सेवाच जास्त महत्त्वाची मानली. ती बिचारी आत गेली. स्वामींची झोप मोड होऊ नये म्हणून तो उठला नाही. पण तिकडे रात्रीच त्या मुलाने प्राण गेले. ती बाई स्फुंदून रडू लागली. पण रडण्याच्या आवाजाने नाथ जागे होतील म्हणून ती दबलेल्या आवाजात हुंदके देत राहिली. सकाळी रेवणनाथ जागा झाला. त्याने बाईचे हुंदके ऐकले. ब्राह्मणाला विचारले. तो म्हणाला, मुलाला बरे नाही. त्याचे तिला वाईट वाटत असेल. रेवणनाथ त्याला घेऊन आत गेला. मुलगा आईच्या मांडीवर होता. प्राणपक्षी केव्हा सोडून गेला होता. रेवणनाथ हळहळला. तो म्हणाला, ब्राह्मणा, तू मला रात्री का उठवले नाहीस. ब्राह्मण म्हणाला, महाराज, आमचे दैवच फुटके. त्याला कोण काय करणार. हा माझा 7वा मुलगा. नशिबात पुत्रसुख नाही. दुसरे काय. रेवणनाथाला फारच कळवळा आला. तो म्हणाला, मी या मुलाचे प्राण यमाकडे जाऊन परत आणतो. त्याचे शव 3 दिवस तसेच ठेव. त्याचा नाश होणार नाही असा मी उपाय करतो. असे म्हणून रेवणनाथाने अमरमंत्र जपून बाळाच्या कपाळी विभूती लावली व स्वतः तो योगाचा आश्रय करून यमपुरीत जाऊन दाखल झाला. यमाने त्याला पाहिले. चमस नारायण त्याने ओळखले. तो समोर आला. त्याने रेवणनाथाचा सत्कार केला. पूजन केले. येण्याचा हेतू विचारला. तेव्हा रेवणनाथ म्हणाला, मी विटे गावी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी काल रात्री वस्तीला होतो. त्यावेळी तुझ्या सेवकाने त्या ब्राह्मणाचा पुत्र मारून त्याचे प्राण हरण केले. त्याचे आणखी 6 मुलगे असेच अल्प आयुष्य असताना ते येथे आणले गेले आहेत. ते सर्व पुत्र तू परत दे, नाही तर मी कोप करेन व तुझी धडगत नाही बघ. यम चापापला. आपण त्या मुलांचा कर्मात उलटापालट करू नये व रेवणनाथाला शंकराकडे पाठवावे, म्हणजे आपल्यावर हा राग करणार नाही. असा विचार करून यम म्हणाला, नाथ, तुम्हाला एक गोष्ट ठाऊकच असेल. मी यम म्हणजे नियमाप्रमाणे कार्य करणारा. संहाराचे काम शंकर करतात. पोषणाचे काम हरी करतात. सृष्टी निर्माण करतो विधाता. तुमचे हे काम आमच्या नियमाबाहेरचे आहे. तुम्ही कैलासावर जा, शंकरांना विचारा. रेवणनाथाला त्याचे म्हणणे पटले. आपण सरळ सरळ शंकरांना भेटावे असे त्यांनी ठरवले. ब्राह्मणपुत्रांना जिवंत करण्यासाठी रेवणनाथाने शंकराशी कसे युद्ध केले व विष्णूकडून ते पुत्र कसे परत मिळवले ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने धार्मिक वृत्तीचा पुत्र लाभेल व 42 पिढ्यांचा उद्धार करेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 35. श्री दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 36. रेवणाचा पराक्रम. वटसिद्ध नागनाथाची कथा. रेवणाचा पराक्रम. वटसिद्ध नागनाथाची कथा. यमाकडून रेवणनाथ कैलासाला गेला. कैलासद्वाराजवळ शिवगणांनी त्याला अडवले. त्याने आपण रेवणनाथ असून सरस्वती नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा शंकराने आणला आहे. त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत असे सांगितले. तेव्हा ते हेटाळणीने म्हणाले, तुझ्या अडाणी बोलण्यावरून तुझा गुरु कोणीतरी गंधर्वच असला पाहिजे. तेव्हा तो संतापला व म्हणाला, माझा कोण गुरु आहे तेच मी तुम्हाला दाखवतो. त्याने स्पर्शशास्त्राचा प्रयोग करून भस्म फेकले. तेव्हा सर्व द्वारपाळ कैलास भूमीला घट्ट चिटकून बसले. 1300 गण अशा रीतीने त्याने ओनवे करून भूमीला चिटकवून ठेवले. शंकराला ते समजले. त्याने रागाने कालपातर भैरवाला तिकडे पाठवले. त्याचे व रेवणनाथाचे मोठे अस्त्रयुद्ध झाले. त्यांनी 8 अस्त्रे एकदम सोडली तर भस्माच्या एकाच चिमटीने त्याने सर्व अस्त्रे नष्ट केली व भैरवांना हतबल केले. ते शंकरांना समजताच नंदीवर बसून
चक्र, खडंग, बाण, अंकुश, त्रिशूल, डमरू, शंख, नरकपाळ इत्यादींची युक्त होऊन शंकर धावला. तो युद्धाला येत आहे असे पाहून जास्त युद्ध कशाला वाढवायचे असे मनात आणून रेवणाने वाताकर्षण मंत्र म्हणून भस्म फेकले. शिवगण आणि शिव नंदीसह मूर्छित पडले. त्यांचा श्वासही कोंडला गेला. त्यांचे प्राण कासावीस झालेले पाहून गंधर्वांनी रमापती विष्णूला त्वरीने जाऊन ते वृत्त सांगितले. तेव्हा तातडीने तेथे येऊन विष्णूने रेवणाला विचारले, का रे बाबा एवढा आकांत का मांडलास? संताबाईला काय झाले? तेव्हा रेवणनाथ म्हणाला, सरस्वती ब्राह्मणाच्या 7 पुत्रांचा शंकराने संहार केला, त्यामुळे तो ब्राह्मण दुःख करीत आहे. मी शंकराला धडा शिकवणार, मुलांना परत घेऊन जाणार. संजीवनी मंत्राने त्या ब्राह्मणाच्या 7वा पुत्र जिवंत करणार. विष्णू म्हणाला, रेवणनाथा, ते 7 पुत्र माझ्याकडे आहेत. मी त्यांचे जीवात्मे तुला देतो, पण त्यांच्यासाठी आता तुला देह तयार करावे लागतील. रेवणाने ते मान्य केले. मग त्याने आपली अस्त्रे आवरून घेतली. शंकर, नंदी, भैरव, 1300 शिवगण सर्व मूळच्या स्थितीत आले. विष्णूने रेवणाला 7 जीवात्मे दिले. तो त्याला वंदन करून व्यान अस्त्राच्या साहाय्याने विटेगावी आला व ब्राह्मणाला म्हणाला, मी पहिला कैलासावर गेलो, शंकराचा पराभव केला. विष्णूने शरण येऊन मला तुझ्या 7 मुलांचे जीवात्मे दिले आहेत. आता प्रश्न असा आहे की त्यांना देह कुठले? तू जर एक काम करशील तर ते शक्य होईल. हा तुझा जो 7वा पुत्र आहे त्याचा अचेतन देह आहे ना, तो कुठून एक मेणासारखा गोळा कर. त्याचे 7 भाग करून 7 जीवांपासून 7 पुत्र जन्माला घालतो. हे काम करायला ब्राह्मण प्रथम तयार होईना, पण रेवणाचा विश्वास वाटून त्याने तसे केले. त्या 7 गोळ्यांमध्ये जीव घालून रेवणनाथाने 7 पुत्र उत्पन्न केले. सरस्वती ब्राह्मण व जान्हविका यांना फार आनंद झाला. 7 मुलांना पाळणे सजवले. रेवणनाथाचा हा प्रसाद म्हणून मुलांची नावे सारंगीनाथ, जोगीबानाथ, निंजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ व गहिनीनाथ अशी ठेवण्यात आली. ती पुढे रेवणनाथाचे शिष्य झाले. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. विटेगावी रेवणसिद्धेचे स्थान अजूनही आहे. ही कथा श्रवण केल्यास संतती जगेल, अल्प आयुष्य मरणार नाही असे गोरक्षनाथाचे वचन आहे. वटसिद्धीनाथाचा जन्म. या ग्रंथात पूर्वी सांगितलेच आहे की नवनारायणचे अवतार कलियुगात होण्याचे आधीच ठरले होते. सरस्वतीविषयी ब्रह्मदेवाच्या मनात प्रेम उत्पन्न होऊन त्याचे तेज पतन झाले. ते अचानक एका वटवृक्षाच्या बुंध्यात लपून राहिलेल्या पद्मिनी नावाच्या तक्षक कन्येच्या म्हणजेच सर्पिणीच्या डोक्यावर पडले. ते काहीतरी भक्ष समजून भक्ष असणार म्हणून तिने ते गिळले. अस्तिकाला ती गोष्ट समजली आणि पद्मिनीच्या पोटात अविहोत्र नारायण त्या ब्रह्मतेजाच्या आधाराने जन्म घेणार हेही त्याला समजले व त्याने तिला ते सांगितले. जन्मेजयाच्या सप्तसत्रातून तिला वाचाने म्हणून अस्तिकाने वडाच्या त्या बुत्त्यात तिला लपून राहायला सांगितले. वज्रप्रयोग करून तिचे संरक्षण केले. त्याने यज्ञमंडपात जाऊन सर्व गुप्त वृत्त त्या ठिकाणी जमलेल्या विप्रांना सांगितले व यज्ञात पद्मिनीची आहुती मागू नये अशी व्यवस्थाही केली. इकडे सर्पिणी पद्मिनीने एक तेजस्वी अंडी घातले. ते अंडे फोडून एक तेजस्वी बालक जन्माला आला. पद्मिनी तेथून निघून गेली. झाडाच्या बुत्त्यात तो बालक गुप्त होता. तेथे कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण आला. वटपत्राच्या पत्रावळी बनवण्यासाठी तो पाने काढत वर चढला. त्याला बाळाचे रडणे ऐकू आले. बाळाचे रडणे ऐकून तो इकडे तिकडे बघू लागला, पण ते बाळ कोठे काही आहे त्याला कळेना. तेवढ्यात देवाने आकाशवाणी प्रकट केली व वडाच्या झाडामध्ये जो बालक आहे त्याला तू घरी ने व सांभाळ कर. तुझी गरिबी नष्ट होईल, तुझे कल्याण होईल असे सांगितले. तसेच एक बाण त्या झाडावर टाकून देवाने ते झाड दुभंगून त्याला बालक दिसेल असे केले. पुन्हा आकाशवाणी झाली की भिवू नकोस,
हा अविहोत्र नारायण आहे, हा सिद्ध आहे, हा मोठा प्रख्यात होईल. वटसिद्ध नागनाथ असे त्याचे नाव ठेव. नागिनीच्या पोटी याचा जन्म झाला आहे. आकाशवाणी ऐकून निर्भय होऊन त्या ब्राह्मणाने त्या मुलाला उचलले व घरी नेऊन सुरादेवी नावाच्या आपल्या पत्नीजवळ दिले. त्या स्त्रीने अत्यंत प्रेमाने त्याचे संगोपन केले. वटसिद्ध नागनाथ असेच त्याचे नाव ठेवले. 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. दत्ताची कृपा झाली. तो मुलगा समवयस्कर मुलांना घेऊन काशी विश्वेश्वर मंदिराजवळ खेळ खेळत असे. लट्टूपट्टूच्या जेवणा घालीत असे. खोटेच पदार्थ वाढीत असे. मुलेही खोटाच ढेकरा देत असे. एकदा हा प्रकार दत्तात्रेयांनी पाहिला. त्यांनी पण मुलांचे रूप घेतले व त्या मुलात मिसळून, मी अतिथी आलो आहे, मला अन्न मिळेल का असे विचारले. तेव्हा, तू नको येऊस आमच्यात, चल चालायला लाग असे म्हणून मुले त्याला हकलवून लावू लागले. त्याला भीती दाखवू लागले. नागनाथाने ते पाहिले. त्याने त्याला अतिथी मानून जेवायला घेतले. त्याचे मनानेच पूजा केली, गंध लावले, सर्व उपचार लेटकेच केले. पण त्याचा विनय, अतिथी वगैरे पाहून दत्तात्रयांना वाटले, हा कोणीतरी योगी खास, तो अविहोत्र नारायण आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी त्याला जवळ बोलवले, आपली ओळख करून दिली, त्याला सिद्धी दिली. तुला जो अन्नपदार्थ खावासा वाटेल, इच्छेने उत्पन्न होईल. मग त्याला सांगितले, ते खोटे जेवण घालतोस त्या जागी आता सर्वांना खरोखरीचे अन्न खायला घाल. पण तू मात्र खाऊ नको. त्यावेळी नागनाथाने खरोखरी सर्व मुलांना पक्वान्यांचे जेवण दिले. दत्त निघून गेले. रोज मुलांना जेवण देण्यास नागनाथाने प्रारंभ केला. मुले घरी जेवणाशी झाली. आई बापाने विचारले तर सांगू लागली, तुम्ही काय खाता? कंदान्न, आणि आम्ही चमचमीत जेवण जेवतो. नागनाथ आम्हाला वाढतो. हे सर्व प्रकार कोशधर्माला साहजिकच कळले. कोशधर्माने मुलांना सगळे विचारले. तेव्हा त्याने इच्छा मात्रे त्यालाही हातावर सर्व मिष्टान भोजन दिले. त्याने मुलाला विचारले, हे कसे काय साध्य झाले? कोणीही सिद्धी दिली? आमच्या लुट्टूपुट्टीच्या खेळात एक अनोळखी मुलगा आला. त्याला मी मनानेच पूजा करून जेवायला मनानेच घातले. त्याने तेव्हा मला ही सिद्धी दिली. नागनाथ म्हणाला. कोशधर्म त्याला म्हणाला, तो भगवान दत्तात्रय होता. तुझ्यावर त्यांची कृपा झाली. नागनाथ चकित झाला. त्यानंतर आपल्या मुलातर्फे कोशधर्माने लोकांना भरपूर जेवण देण्यास प्रारंभ केला. सगळीकडे नागनाथ प्रसिद्ध झाला. पण नागनाथाला दत्ताच्या भेटीची फारच उत्कंठा वाटू लागली. त्याने कोशधर्माला विचारले, मला दत्त परत कसे हो भेटतील? कोशधर्म म्हणाला, तुला त्याची भेट सहजासहजी होणार नाही. प्रारब्ध योग असला तरच होईल. पुढे कोशधर्म काही कामाकरता बाहेर गेला. इकडे नागनाथाची उत्कंठा वाढली. त्याने आईची अनुयाज्ञा घेऊन दत्ताचा शोध घेण्यास सुरुवात केली. मातापूर, कोल्हापूर, जेथे ते येऊन जातात असे कळले होते, तेथे जावे असे त्याने ठरवले. कोल्हापुरात त्याला लोक सांगू लागले, दत्तुगुरू ते कसे भेटणार? केव्हा तरी गुप्तपणे भिक्षा मागून निघून जातात. त्याने विचारले, दत्तुगुरू जर येथे भिक्षा मागतात तर दुसऱ्या कोणाच्याही गावी भिक्षा मागायला जात नाही ना? लोक म्हणाले, दत्तगुरूंचा असाच नियम आहे की ते या पुण्यक्षेत्रात फक्त अन्न घेतात, नाहीतर उपवास करतात. नागनाथाला एवढी माहिती कळली तेव्हा त्यांनी ठरवले की कोल्हापुरात आपण गाव भोजन घालावे. कोणीही घरी अन्न शिजवले नाही तर दत्तांना त्या भोजनाच्या ठिकाणी यावेच लागेल. मग त्याने आपली भेट होईल. मग त्यांची आणि आपली भेट होईल. त्यांना माझे नाव तर माहीतच आहे. नागनाथ देवीच्या पुजाऱ्याकडे गेला. त्याने आपल्या सिद्धीने पुजाऱ्याला अन्नाचा व सोन्याच्या राशी निर्माण करून दाखवल्या व त्याला गाव भोजनाची तयारी करण्यास सांगितले. सर्व चमत्कार पाहून पुजारी चकित झाला. त्याने तात्काळ नागनाथाला नमस्कार केला व म्हटले, नागनाथ, मी आता गाव भोजनाची दिवंडी पिटतो. तुमच्यावर गुरुकृपा झाली आहे. नागनाथ मनात म्हणाला,
तेच तर याचे कारण आहे. गुरुची भेट व्हावी म्हणूनच ही युक्ती आहे. पण त्यांच्या मनातील उत्कंठेची कल्पना त्या पुजाऱ्याला नव्हती. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने सर्पदंश विंचूदंश बरे होते. श्री नवनाथ कथासार अध्याय 36 दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 37 नागनाथाला दत्ताची व मच्छिंद्राची भेट. नागनाथाने पुजाऱ्याकडून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दोन्ही वेळा दररोज जेवणावळ घालण्याविषयी दिवंडी पिटवली आणि तेव्हापासून कोणीही आपल्या घरी चूल पेटवेनासे झाले. सर्वांनी रोज सिद्ध अन्नावरती ताव मारला. कित्येकांनी टिकाऊ पदार्थ घरी नेले आणि नागनाथ मात्र दत्तगुरु केव्हा भेटतील याची वाट पाहत होता. पण ते काही भेटले नाहीत. कोरडी भिक्षा मागून एकदा ते निघून गेले. त्यांनी प्रथम भिक्षा मागितली, पण सर्व जणांनी त्याला सांगितले तिकडे संत पर्ण चालले आहे, पक्वाने मिळतील. तेव्हा विद्रूप माणसाचे रूप घेतलेले दत्तगुरु तिकडे गेले. हे सर्व अन्न योगसिद्धीने उत्पन्न झाले हे त्यांनी ओळखले. जास्त चौकशी केल्या वटसिद्ध नागनाथानेच हे प्रयोजन आहे हे त्यांना कळले. तेव्हा आपण काशीत त्याला अन्नसिद्धी दिली. तोच नागनाथ नेमका कोल्हापुरात येऊन अन्नदान करतो हे माझ्या भेटीसाठी असेही त्यांनी तांडले. ते अन्न आपण घ्यायचे नाही म्हणून ते तेथून निघाले. तोच अरे वेड्या खाऊन घे, बाकीचे जेवत आहेत, तू परत काय चाललास असे म्हणत काही लोकांनी त्याला ओढीत पाकशाळेपर्यंत नेले. पण त्यांनी निग्रहाने तेथून निघून दुसरीकडे कोठेतरी कोरडी भिक्षा मागितली व निघून गेले. दत्ताने असेच बोलवले, दत्ताने असेच चालविले व दत्त भेटत नाहीत म्हणून नागनाथाने गावात चौकशी चालवली. कोणी भिक्षेकरी येतो का? लोक म्हणाले आम्ही येथे पक्वाने खातो. पण एक भिक्षेकरी कोणाच्या तरी घरी कोरडी भिक्षा मागून निघून जातो. मग नागनाथ म्हणाला, तुम्ही तो परत आला की मी दिलेले अन्न वाढा. तो घेणार नाही व मी देऊन ठेवतो ती कोरडी भिक्षा त्याला घाला. पण देताना असे सांगा की नागनाथाने आम्हाला दिलेल्या दाण्यातलेच धान्य दाणे आम्ही देतो. कृपा करून ते घ्या, अवमान करू नका. मग त्याने जर तीही भिक्षा घेतली नाही तर मला येऊन सांगा. मला तो भिक्षेकरी भेटायलाच हवा आहे असे सांगून 50 लोकांना त्याने तांदूळ ज्वारी धान्य वस्त्रात बांधून दिले. दत्त आल्यावर काय झाले? लोक वाटच पाहत होते. दारात तो भिक्षेकरी आला. लगेच एक माणूस पुढे झाला आणि त्याला 2 मुठी तांदूळ घालू लागला आणि देताना म्हणाला, महाराज आम्ही कसले दाते, आम्ही गरीब लोक ही भिक्षा घालतोय. ती सुद्धा तो सिद्ध नागनाथ आला आहे त्याच्या कृपेने शक्य झाली आहे. ते वाक्य ऐकताच भिक्षेकरी पटकन झोळी मागे घेऊन 2 पावले मागे सरकला. नाही नाही, आम्हाला नागनाथाचे अन्न नको असे बोलतोय तोच इतर लोकांनी गपचूप जाऊन नागनाथाला ती बातमी सांगितली. महाराज चला चला, तो भिक्षेकरी आलाय, तिकडे 2 गल्ल्या पलीकडे आहे, भिक्षाच घेत नाहीये. नागनाथ तत्काळ धावला. दुरून त्यांनी तो भिक्षेकरी दाखवला. तेव्हा नागनाथाने पुढे जाऊन पटकन त्यांचा हात प्रेमाने धरला, पायांना मिठी मारली आणि म्हणाला, माऊली मला पाडसाला का विसरलीस? मला सोडून दूर का गेलीस? महाराज गुरु महाराज, मी तुमच्याशिवाय घोर रानात की पडलो आहे. 20 वर्षे गेली, पाण्याविना मासोळी तडफते तसा मी असे बोलून तो रडू लागला. तेव्हा दत्ताने त्याला प्रेमाने उठवले, डोक्यावर हात ठेवला, कुरवाळले आणि होय रे मी आलोय ना आता. हा विरह झाला का रे माझा बाळा, फार विरह झाला का रे माझ्या बाळा, रडू नकोस, चल मी तुला ह्या शोक सागरातून वर काढतो असे म्हणून त्याला एकीकडे नेले आणि ज्ञान दीक्षा दिली. त्याला कानमंत्र दिला. त्याचे सर्व अज्ञान त्याच क्षणी समूळ नष्ट झाले. सर्वत्र ब्रह्मस्वरूप दिसू लागले. दत्तांचे दिव्य रूप ब्रह्ममय दिसू लागले. तेव्हा त्याच्या हृदयात आनंदाचा समुद्र उंचवळला. दत्ताने त्याला आलिंगन दिले. कोल्हापुरात हा प्रसंग घडला. पण त्यानंतर ते दोघे कोल्हापूर सोडून
व्यानमंत्राच्या साह्याने शीघ्रगतीने काशी क्षेत्रात गेले. हा चमत्कार कोल्हापुरातील लोक कितीतरी वर्षे एकमेकांना सांगत होते. नागनाथाने उत्पन्न केलेली सोन्याची रास अन्नछत्र घालवण्यासाठी पुष्कळ वर्ष पुरली. काशीतून ते दोघे मग बद्रिका आश्रमात गेले. तेथे शिवालयात जाऊन दत्ताने नागनाथाची शंकराशी भेट घडवली. त्याने नागनाथ हाच अविहोत्र नारायण आहे हे कळताच दत्तांच्या विनंतीवरून नाथाला सर्व विद्यात प्रवीण केले. 12 वर्ष तप करून घेतले. नाथपंतांचा वेश दिला, सर्व सिद्धी दिल्या. मग वरदान देणाऱ्या सर्व देवतांना नाथाने संतुष्ट केले. दत्तांनी नंतर नागनाथाला तीर्थयात्रा करण्यास पाठवले. लोकांचे दैन्य व पापहार करण्याचे कार्य करा असे सांगितले. तेव्हा शंकर व दत्त यांचा निरोप घेऊन तो निघाला. तीर्थयात्रेतील अनेक प्रसंग. दत्त गिरनार पर्वतावर गेले. नागनाथ गावोगावी हिंडू लागला. तो बालेघाटात आला. त्याचा प्रभाव लोकांत फारच वाढला. लोकांच्या आग्रहावरून तो वडवाल या गावी राहू लागला. पुढे एकदा त्याची कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याची भेट घ्यायला आला. त्याला शिष्याने दरवाजावर अडवले. परवानगीशिवाय नागनाथ भेटत नाहीत हे दुरुत्तर ऐकताच मच्छिंद्रांना राग आला. हा कसला संत? देवद्वार व साधुद्वार सर्वांना मुक्त असावे. हा भोंदू आहे, याला शिक्षा केलीच पाहिजे असे म्हणून त्याने शिष्यांना तांडन केले. तेव्हा 700 शिष्य त्यावर धावले. मच्छिंद्र कोण हे काही त्यांना माहीत नव्हते. गोसावड्याला ठोका असा एकच ओरडा झाला. मच्छिंद्राने स्पर्शास्त्र मंत्रून त्यांना जमिनीवर चिटकून ठेवले. तेव्हा सर्वस्त्र हल्लाकल्लोळ माजला. नागनाथाने गडबड ऐकली व तो बाहेर आला. त्याला काय दिसले? 700 शिष्य जमिनीवर ओंडवे आहेत, हातपाय चिकटलेले आहेत. एकटा एक प्रौढ वयाचा गोसावी प्रत्येकाच्या थोबाडीत लागवीत आहे. तेव्हा नागनाथ मनाशी म्हणाला, हा गोसावी दीक्षित दिसतो, मग एवढा रागीट कसा? असा राग शोभत नाही. साधूने दया, क्षमा, शांती धरावी. हे काय, याला धडा शिकवलाच पाहिजे असे म्हणून त्याने धुनीतले भस्म घेतले. प्रथम गरुडावर मंत्र टाकून गंगनातून खाली येणार नाही असे त्याला बंधन टाकले. मग विभक्त अस्त्राने शिष्यांना मोकळे केले. ते पाहून त्यांचा चुरडा करावा म्हणून मच्छिंद्राने त्यांच्यावर पर्वतास्त्र टाकले. तो पर्वत कोसळतो असे पाहून नागनाथाने वज्रास्त्र फेकून त्याचे चूर्ण केले. मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र जपून इंद्रालाच जमिनीवर पाडले. नागनाथाने वातप्रेरक मंत्र म्हणून इंद्राला शुद्धीवर आणले. तेव्हा या युद्धात आपण पडू नये असे ठरवून इंद्र पळू लागला व स्वस्थानी केला. मग मच्छिंद्राने वासवास्त्र टाकून दैवत संतप्त केले. पण नागनाथाने देवतांना बंधन घालून सर्पास्त्राने त्यांना बंधन घातले. मच्छिंद्रनाथाचे प्राण कासावीस झाले. त्याने दत्ताचा धावा करण्यास सुरुवात केली. नागनाथाने दत्ताचे नाव ऐकले तेव्हा त्याला एकदम शंका आली. हा आपला कोणी गुरुबंधू तर नव्हे? त्याने धावत जाऊन सर्पास्त्रावरून त्याला विचारले, तुम्ही दत्तगुरूंचा धावा करता, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी मच्छिंद्र, मी नागपंतांचा पहिला दत्त शिष्य. जालेंदर, भर्तरी, रेवणनाथ हे माझे शिष्य आहेत. तुला ही माहिती कशासाठी पाहिजे? नागनाथ मनात द्रवला. नागनाथ मनात द्रवला. आता युद्धाची काय जरुरी? तो पटकन मच्छिंद्राच्या पाया पडला. नागांनी मच्छिंद्राच्या शरीराचे विष शोषून घेतले. मग मोठ्या प्रेमाने मच्छिंद्र नागनाथ एकत्र राहिले. काही दिवसांनी मच्छिंद्राने विषय काढला, नागनाथा, दारावर शिष्य पहारेकरी का ठेवतोस? लोकांना भेट का देत नाहीस? नागनाथ म्हणाला, यासाठी तुम्ही युद्ध केले की काय? अहो, मी असतो ध्यानस्थ. वाटेल तेव्हा लोक येतात, मला त्रास देतात, म्हणून मी व्यवस्था केली. मच्छिंद्र म्हणाला, अरे पण आपला जन्मच परोपकारासाठी आहे. अवतार घेऊन आलो ते दीनद्वारा करायला. तू सर्वांना मुक्त द्वार ठेव. नागनाथाने ते मान्य केले.
मग मच्छिंद्र तीर्थयात्रेसाठी निघून गेले. नागनाथ सर्वांना भेट देऊ लागला, सर्वांची दुःखे दूर करू लागला, सर्वजण धन्य होऊ लागले. नागनाथाने मुक्त हस्ताने संजीवनी मंत्र म्हणून लोक पुन्हा जिवंत करण्याचा सपाटाच चालवला. त्यामुळे यमधर्माला मोठी चिंता पडली. तो धावत ब्रह्मदेवाकडे गेला व नमस्कार करून म्हणाला, वडवाळ गावातल्या नागनाथ संजीवी मंत्राने माणसांना उठवितो. असे झाले तर सृष्टीची व्यवस्था चालणार कशी? आपण त्याला थांबवा. तेव्हा ब्रह्मदेव वडवाळ गावी सूक्ष्म रूपाने गेला व नागनाथाला भेटला व त्याला त्या कर्मापासून त्याने निवृत्त केले. लोकांची समजूत कशी काढायची ते सांगितले. पुढे नागनाथाने आपल्या भक्तांचा उद्धार केला व समाधी घेतली. पुढील अध्यायात चरपटीनाथाची कथा श्रवण करावी. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने घरातील अज्ञान नष्ट होऊन विद्यावंत पुत्र प्राप्त होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 37. दत्तगुरुचरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 38. चरपटीनाथाची कथा. चरपटीनाथाची कथा. नागनाथाची कथा सांगून झाली. आता चरपटीनाथाची कथा श्रवण करावी. पार्वतीच्या विवाहाचा समय होता. सर्व देव हिमालयाकडे आले होते. पार्वतीने शंकरांना विरले होते, त्यामुळे शंकराचे गणही आले होते. ब्रह्मदेव, इंद्र, विष्णू हेही विवाह सोहळा पाहायला आले होते. पार्वती अलंकाराने नटली होती, फारच सुंदर दिसत होती. सृष्टीचे सारे लावण्य जणू काही तिच्या ठाई सामावलेले होते. तिच्या दिव्य तनूवरून देवाची दृष्टी ठरत नव्हती आणि सृजन करणे हेच ज्याचे काम होते. तो ब्रह्मदेव तर पार्वतीला पाहताच मोहित झाला. त्याचे मन त्याला आवरेना. त्याचा परिणाम असा झाला की ब्रह्मतेज त्याच्या दिव्य तनूतून उत्पन्न झाले. ते सभास्थानी त्याच्या पायाशी पडले. त्यातून पुढे 60 सहस्र बालखिल्य ऋषी निर्माण झाले. कारण असे की ब्रह्मदेवाने ते तेजोद्रव्य आपल्या पायाने जमिनीवरून चिरडून पुसून टाकले. पारा फुटून त्याचे अणु बारीक बारीक होऊन पसरावे तसे ते पसरले, पण तरीही थोडासा भाग तेथेच राहिला. विवाह सोहळा संपला. सर्व देव स्वस्थानी गेले. वरात निघून गेली. सभा स्थान रिकामे झाले. मैना आपल्या मुलीची पार्वतीची आठवण काढीत आवराआवर करीत होती. सभास्थानी फुलेच फुले पडली होती. मंगलाक्षता पडल्या होत्या. हिमालयाच्या सेवकांनी ते सर्व एकत्र करून होमाचे भस्मही जमा करून भागीरथी नदीच्या प्रवाहात विसर्जित केले. ते फुलाचे निर्माल्य देवता व शिवगण यांची दिव्य पायाधूळ आणि होमाचे भस्म वाहून गेले. त्यात ब्रह्मतेजाचाही जो उरलेला भाग होता तो एका गवताच्या बेटात अडकून पडला. पुढे त्या ठिकाणी एक हरिणी इतर हरणीसह आली. तिथे तिचे मूत्र सांडले. त्या मूत्रात प्रकृतीचे बीज होते. ते नेमके ब्रह्मतेजाशी चिटकून राहिले. त्यावेळी पिपलायन ऋषीने त्या तेजात स्वतःचा जीवांश प्रविष्ट केला व सामान्य माणसासारखे या नवनाथाचे कोणाचेही जन्म झाले नाहीत. पिपलायन ऋषीही अशा रीतीने जन्म घेऊन त्या गवताच्या बेटात राहिले. सत्यश्रावा नावाचा ब्राह्मण दर्भ काढण्याकरता तेथे आला. दर्भ काढताना त्याला तो बालक दिसला. बालकाचे काय करावे या विचारात तो असतानाच देवाने पिपलायन ऋषी जन्माला आला म्हणून आकाशातून पुष्पवृष्टी सुरू केली. तेव्हा ही भूताटकी आहे असा धसका घेऊन तो ब्राह्मण पळू लागला. देवताच्या सांगण्यावरून नारदाने ब्राह्मणाचे रूप घेतले व पळणाऱ्या सत्यश्रावा ब्राह्मणाला गाठले. त्याला सर्व संशय दूर केला व स्वतः तो बालक उचलून सत्यश्रावाच्या हाती दिला. या मुलाचे नाव चरपटी असे ठेव असे सांगून नारदाने स्वस्थानी प्रयाण केले. ब्राह्मणाने घरी येऊन आपली सुशील पत्नी चंद्रा हिला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा तिला फार आनंद झाला. त्या मुलाचे त्या ब्राह्मणाने चांगले संगोपन केले. 7व्या वर्षी त्याची मुंज केली. तो 12 वर्षाचा झाला. नारदाला त्याचे स्मरण झाले. तो गुप्तपणे ब्राह्मणाच्या घराजवळ उभा राहून पाहू लागला.
12 वर्षाचा तो तेजस्वी चरपटी पाहून बंधुत्वाच्या नात्याने नारदाच्या मनात प्रेमाची उर्मी उत्पन्न झाली. कारण नारद जसा ब्रह्मदेवाचा पुत्र तसाच चरपटी. मग नारद बद्रिकाश्रमात गेला. तेथे मच्छिंद्र, दत्तात्रय व शंकर यांच्या समवेत नारद मुनी प्रेमाने वार्तालाप करीत बसला. ते असे बसले असता नारदाने चरपटीची सगळी कथा त्यांना सांगितली. तेव्हा आनंदित होऊन शंकर दत्तात्रयांना म्हणाले, अत्रिसुता, नवनारायणांना तू पूर्ण सिद्ध करण्याचे मनावर घेतलेले आहेस ना? मग मच्छिंद्रानंतर गोरक्ष, जालेंदर, भर्तरी, कानिफ, चौरंगी, अडबंग, रेवन, नागनाथ एवढेच काय, त्यांचे काही शिष्यही तू धन्य केले आहेस. आता चरपटीला सर्व विद्या शिकवणार ना? दत्तात्रय म्हणाले, महादेवा, आपण म्हणता ते खरे आहे, पण अनुताप झाल्याशिवाय योग विद्या निवृत्ती याचा अधिकार कोणालाही प्राप्त होत नाही, हे तर आपण जाणताच. म्हणून त्याला दीक्षा द्यायला अजून वेळ आहे. नारद लगेच म्हणाला. अनुधृता, चरपटीच्या मनात पश्चाताप उत्पन्न होईल. अवधूता, चरपटीच्या मनात पश्चाताप उत्पन्न होईल, त्याचे मन विरक्त होईल अशी युक्ती मी करतो. त्याच्याकडे शंकर आणि दत्त पाहतच राहिले. नारद तिथून उठला व भूलोकात जातो असे म्हणाला व पृथ्वीवर आला. नारदाचे आगमन आणि युक्ती. नारदाने चरपटीच्या वयाच्या एका विप्र मुलासारखे रूप घेऊन सत्यश्रवाचे दार ठोठावले. दार उघडून सत्यश्रवा पाहतो तो त्याला एक 12-13 वर्षाचा ब्राह्मणाचा मुलगा बाहेर उभा दिसला. काय रे, काय पाहिजे, त्याने विचारले. मी कुलभ नावाचा गरीब ब्राह्मण मुलगा आहे. मला विद्यार्थी म्हणून आपण शिकवाल का? तू शिकणार? हो, मला संध्या येते, पण भिक्षुक जी विधिविधाने करतात ती येत नाहीत. मी घरातली कामे करीन आणि शिकेन. बरे, तर आमच्या चरपटीबरोबर शिकायला बसत जा. मग रोज कुलभ व चरपटी एकत्र अभ्यास करू लागले. नारद, कुलभ वाट पाहत होता. काहीतरी करून चरपटी व सत्यश्रवा यांचे भांडण झाले पाहिजे. काही दिवसांनी त्या गावातल्या एका यजमानाने ओटी भरण्याच्या कार्यासाठी सत्यश्रवाला बोलावले. तेव्हा तो पूजा करीत होता, म्हणून त्याने चरपटीला व कुलभाला पाठवले. चरपटीने सर्व धर्मकार्य पूर्ण केले. जेव्हा यजमान दक्षिणा द्यायला म्हणून द्रव्य आणण्यासाठी आत गेला, तेव्हा हळूच कुलभ चरपटीला म्हणाला, चरपटी, तू दक्षिणा घेऊ नकोस. किती घ्यायची ते कुठे आपल्याला माहीत आहे. जी देईल ती घेऊ. यजमानाने कमी दिली तर तुझे वडील रागवतील. हो रे, ते खरे आहे. आपण असे सांगू की आम्ही फक्त कार्य करण्यासाठी आलो. दक्षिणा काय द्यायची आहे ती तुम्ही सत्यश्रवाजवळ द्या. पण कमी दक्षिणा दिली तर काय झाले? अरे, वडिलांचा राग का ओढून घेतोस? असे त्याचे बोलणे चालले होते. तोच यजमान आला व त्याने दक्षिणा म्हणून अगदी थोडे पैसे दिले. ते पाहताच कुलंब्याने आधीच मनात उलटसुलट विचार भरून दिलेला चरपटी संतापला. हे काय? अहो भटजी, ही दक्षिणा गोड मानून घ्यावी. एवढीशी दक्षिणा, कार्य केवढे आणि दक्षिणा किती, काही विचार तरी करावा. अहो, ते सगळे खरे आहे, पण यजमान दरिद्री असला तर तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे. अंगात बळ नसेल तर असले सोपस्कार करायला जाऊ नये. अशा तऱ्हेने शब्दाने शब्द वाढत गेला. तेवढ्यात कुलभ तेथून एकटाच निघाला व घरी येऊन एकदम म्हणाला, घोटाळा झाला. असंतुष्टाचा द्विजा नष्टा असे म्हणतात ते चरपटीने केले. त्याचे भाषण ऐकता सत्यश्रवा विचारू लागला, अरे काय झाले? भांडण केले की काय? दक्षिणा कमी दिली म्हणून भांडतोय पहा चरपटी. अरे, मी त्याला सांगितले की बाबा दक्षिणा घेऊन जातील, आपण आपले काम करून जाऊ. सत्यश्रवा लगेच संतापला. चल, मी येतो. पूजा झाली माझी, पाहूया आपण. असे म्हणून सत्यश्रवा उपरणे खांद्यावर टाकून जोडे पायात चढून झपाट्याने यजमानाकडे गेला. कुलभ तुरतुर पळत बरोबर गेला. तेथे भांडण अगदी रंगात आले होते. सत्यश्रवा पटकन पुढे झाला. त्याने चरपटीला
खसखन मागे ओढले आणि त्याच्या कानफाटात एक जोराने रागवले. चरपटीच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. कुलप दुरून पाहत होता, मनात खुश झाला होता. या चरपटीचे मन विटले पाहिजे. नारदाची युक्ती, कुलपरूपी नारदाची युक्ती अर्धी सफल झाली होती. तो यजमान सुद्धा थक्कच झाला होता. चरपटीच्या गालावर 5 बोटे उठली होती. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. रडवलेला होऊन त्याने बापाकडे एकदा रागाने पाहिले. सत्यश्रावाने त्याची बकोटी धरून ठेवली होती. यजमान मध्ये पडला व त्याने चरपटीला सोडवला. हात सुटत चरपटी चरफडत तिरीमिरीने तेथून निघून गेला. देवीचे एक देऊळ होते, तेथे जाऊन बसला. एकटा मुसमुसत हुंदके देत. कुलप सत्यश्रावाचा डोळा चुकून दुसऱ्या मार्गाने दूर गेला. वाटेत त्याने एका तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. सत्यश्रावा व तो यजमान यांचे समोपचाराचे बोलणे झाले. सत्यश्रावा घरी गेला. नारदाने देवीच्या देवळात जाऊन तेजस्वी व प्रेमळ ब्राह्मणाच्या रूपाने चरपटीजवळ बसून अगदी मृदू शब्दाने त्याची विचारपूस केली. चरपटीने सारे काही सांगितले. सहानुभूतीचा ओलावा मिळाला होता ना, मग काय विचारता. नारदाने ती संधी साधून सत्यश्रावाच्या कठोरपणाची निंदा केली. चरपटीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. अरे, त्या ब्राह्मणाचा स्वभाव काही ठीक नाही. लोकांचे देखत तुझ्या केवढा अपमान केला. त्याच्या घरी अभ्यास करण्यापेक्षा रानजवळ करावे. गुरु भेटायचा असला तर कुठेही भेटेल. चरपटीचे डोके विचाराने भणभणले. त्याने त्या पोक्त्या ब्राह्मणाकडे पाहिले. त्याची सात्विक मुद्रा पाहून त्याला धीर आला. काही एक विचार मनाशी करून तो म्हणाला, महाराज, मी तर त्या सत्यश्रावाच्या घरात पाय म्हणून टाकणार नाही. तुम्ही माझे एक काम कराल. कुलप म्हणून माझा एक मित्र तेथे आहे, त्याला गपचूप घेऊन या. नारद तेथून दूर गेला. जरा वेळ गेल्यावर कुलबाचा वेश घेऊन परत देवीच्या देवळात गेला. चरपटी, एक ब्राह्मण आला होता. तू बोलावलेस देवीच्या देवळात म्हणून सांगून तो पुढे निघून गेला. मी लगेच आलो. तुला फार जोरात मारले रे, कुलप मायेने म्हणाला. ते राहून दे, मी घर सोडून चाललोय. तुला यायचे का? अरे अरे, इतके निर्वाणीने का? मी तुझ्यासाठी काही करीन की नाही सांग मला. मित्रा, आपण सर्वस्त्र हिंडू, विद्या शिकू. तुझी व माझी दोषी अशी आहे, म्हणूनच विश्वास आहे माझाही. चरपटी, तू सिद्ध होण्याच्या योग्यतेचा आहे. तुला पाहिले की इतका आनंद होतो म्हणून सांगू. मग केव्हा चालायचे? आत्ता आहोत तसेच. मग चल, मी एका पायावर तयार आहे. चरपटी व कुलप यांनी भगवती देवीचा साष्टांग दंडवत घातले आणि हातात हात घालून ते गाव सोडून निघाले. क्षेत्रामागून क्षेत्र पाहता चरपटीच्या अंगी अष्टसात्विक भाव जागृत होत होते. कुलपरूपी सर्वश्रेष्ठ हरिभक्ताच्या सहवासामुळे चरपटीच्या जीवनात प्रचंड परिवर्तन झाले होते. गावोगाव फिरत चरपटी व कुलप काशी क्षेत्रात पोचले. केदारनाथ जय शंकरा चंद्रशेखरा, जय पार्वतीपते भक्तांचा घोष चालला होता. चरपटी व कुलप केदारेश्वरांच्या मंदिरात मूर्तीचे ध्यान करीत बसले. ध्यान करता करता कुलब्याचे हळूच त्याला हलवले. चरपटी समोर पहा. चरपटीने नेत्र उघडले. एक तेजस्वी ऋषी पुढे उभे होते. दोघा मुलांकडे कौतुकाने पाहत होते. चरपटीने सहजच हात जोडले. नारदाने कुलब्याचे रूप टाकले. नारद, अरे कुलप कुठे आहे? चरपटीने चकित होऊन विचारले. बाळ, मीच तो कुलप, नारद म्हणाला. मग हे कोण? चरपटीने विचारले. हे तर मच्छिंद्रनाथ, तोच तेथे अवधूतही प्रकट झाले. नारद म्हणाला, बाळ, हे दत्तगुरु, त्यांना प्रणाम कर. चरपटी भांबावला. आनंदाने त्याने मन नाचू लागले. त्याने दत्तांना व मच्छिंद्रांना नमस्कार घातला. दत्तांना नारद म्हणाला, मी चरपटीला आपल्या पायाशी आणला आहे. अनुतापाने पोळलेला त्याला आता सांभाळा. नवनाथाची संख्या चरपटीने पूर्ण होत आहे. चरपटी अत्यंत विनयाने म्हणाला, महाराज, मला ब्रह्मज्ञानी करा, कृपा करा, मला सनात करा. नारद, अवधूत व मच्छिंद्र एकमेकांकडे पाहू लागले. स्मितहास्य वंदनाने नारद म्हणाला, चरपटी, गुरुशिवाय ते तुला शक्य नाही. तुम्ही खऱ्या रूपात दर्शन द्या. गुरुकृपेशिवाय तुला हे सहन होणार नाही.
तुम्हापेक्षा श्रेष्ठ गुरु कोणी नाही. दत्तात्रयांना कळवळा आला. त्यांनी त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला. चरपटीला तत्काळ ब्रह्मसाक्षात्कार झाला आणि अवधूत नारद व मच्छिंद्र तेजोराशीसारखे त्याला दिसू लागले आणि त्यांच्या मागे कैलासनाथही प्रकट झाले. चरपटी धन्य झाला. शंकराचे दर्शन. आहाहा. नंतर शंकराने त्याला प्रेमाने जवळ घेऊन दत्तांना सांगितलं, याला सर्व विद्या द्या. मग दत्ताने चरपटीला 14 विद्या, 64 कला, वेद, शास्त्रे, पुराणे, योग, कर्म आदी सर्व विद्या सिद्धी शिकवल्या आणि नाग अश्वस्थ वृक्षावरील देवतांची प्रसन्न होऊन त्याला वरदाने दिली. नंतर चरपटीनाथ शंकरांना व दत्तांच्या आज्ञेने तीर्थाटन करू लागला. त्याने फार मोठ्या प्रमाणावर शिष्य संप्रदाय वाढविला. तीर्थाटनात त्याने काय केले ते पुढील अध्यायात येईल. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने हिवताप, मधुरा, नवज्वर बरे होतील. श्री नवनाथ कथासार. अध्याय 38. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 39. चरपटीनाथाचे स्वर्गातील पराक्रम. चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थे पाहिली. उत्तरेस बद्रिका आश्रमापासून रामेश्वरापर्यंत तो भ्रमण करीत होता. मग त्याने स्वर्गातील सर्व स्थानेही पाहायला ठरवले. तो पुन्हा बद्रिका आश्रमात गेला. शंकराचे दर्शन घेऊन त्याने व्यान अस्त्राचा मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला स्वर्गात जाणे शक्य झाले. मंत्राने भारलेले भस्म त्याने कपाळाला लावले होते. तो प्रथम ब्रह्मदेवाच्या लोकात गेला. ब्रह्मदेवापुढे जाऊन त्याने नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने नारदाला विचारले, हा कोण आहे? योगी दिसतो. नारदाने चरपटीनाथाची सर्व कथा आपल्या पित्याला सांगितली. ब्रह्मदेवाने हा आपलाच पुत्र आहे हे कळताच त्याला मांडीवर बसवले व तुझी काय इच्छा आहे असे विचारले. चरपटीनाथ म्हणाला, मला काही नको. आपले दर्शन व्हावेसे वाटले म्हणून आलो. असे होय, मग आता येथेच राहा. ब्रह्मदेव म्हणाला. चरपटीनाथ राहणार म्हणून नारदाला आनंद झाला. तो 1 वर्ष नारदासह मोठ्या प्रेमाने राहिला. पुढे एकदा नारद इंद्राकडे गेला. इंद्राने त्याची चेष्टा करून म्हटले, या कळीचे नारद, या. आता कुठे कळ लावणार? इंद्राचे ते शब्द नारदाच्या मनाला लागले. नारदाचे कार्य हे माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांच्याकडून कर्म घडवून घेण्याचे असते. तो काही मुद्दाम भांडणे लावित नसतो. नारदाला राग आला. त्याने इंद्राला म्हटले, तसा प्रसंग तुझ्यावर लवकरच आणीन तरच खरा मी नारद. असे म्हणून नारदाने चरपटीनाथाच्या मदतीने इंद्राची खोड मोडण्याचे ठरवले. नारद चरपटीला घेऊन इंद्राचे नंदनवन दाखवण्यासाठी निघाला. नारदाच्या त्रिखंडात संचार कोठेही जाता येत नाही असे नाही. त्याचा वेगही पुष्कळ. पण चरपटीला काही त्याच्या इतके वेगाने जाता येईना. अरे चरपटी, मागे मागे कसा राहतोस? आम्हाला कुठे तुमच्यासारखे गगनकला येत आहेत? अरे हो, दत्ताने तुला व्यानमंत्र दिला, पण त्रिखंडगमनाची कला शिकवली नाही. मी शिकवतो. असे म्हणून नारदाने चरपटीचा देह मंत्रशक्तीने असा केला की कोणत्याही क्षणी त्याला आपल्या महाकार देहातून स्थूल देहापर्यंत कोठेही जाणीव नेता येऊ लागली आणि स्वर्गलोक, भूलोक, मृत्यूलोक, पाताळलोक, तपोलोक, सत्यलोक सर्वत्र जाण्याची शक्ती प्राप्त झाली. ती अनुभवाला येताच चरपटीने आनंदाने नारदाचे आभार मानले. मग ते अलकापुरीत शिरले. नंदनवनात ते प्रविष्ट झाले. तेथील मधुर फळाने लहरलेले वृक्ष, सुगंधी पुष्पांचा घमघमाट, रंगीत पक्ष्यांचे कर्णमधुर कुंजन, दिव्य गंध पाहून आणणारा वायू यामुळे चरपटी फारच उत्साहित झाला. त्याला फळे खावीशी वाटली. भूक तर कडाडून लागली होती. नंदनवनातील उत्तम फळे त्या दोघांनी यथेच्छ खाल्ली व उत्साहाच्या भरात पुष्कळ डहाळ्या मोडल्या. जाता जाता कितीतरी फुले त्यांनी बरोबर घेतली. ब्रह्मदेवापुढे त्यांनी ती ठेवली व म्हटले, बाबा, आम्ही रानात गेलो होतो तेव्हा छान छान फुले मिळाली. ती आणली आहेत तुमच्यासाठी. ब्रह्मदेवाने वर पाहून ठीक असे म्हटले आणि
नारद व चरपटीनाथ यांचे प्रेम पाहून तर त्याला आनंद झाला. फुले नंदनवनातून आणली आहेत हे काही त्यांना ठाऊक झाले नाही. नारद व चरपटी ह्यांना नंतर रोजच नंदनवनात जाऊन फळांवर ताव मारण्याची सवय लागली. वनरक्षकांना लगेच या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी पाळत ठेवून चरपटीला पकडले. नारद मागच्या मागे पळून गेला. चरपटीला वनरक्षकांनी मार दिला तेव्हा तो भडकला. त्याने वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचे प्राणच कासावीस केले. त्यांचे डोळे बाहेर आले. रक्ताच्या गुठळ्या होऊ लागल्या. त्यांच्या मागून आणखी वनरक्षक आले. त्यांनी ही अवस्था पाहिली आणि चरपटीची भयंकर तप्त मुद्रा पाहिली. तेही मागच्या मागे पळाले. त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितले, कोणीतरी तपस्वी तरुण नंदनवनात शिरला आहे. तो स्वच्छंदपणे हिंडत आहे. त्याने वनरक्षकांचे प्राण घेतले आहेत. आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही. इंद्राने देवगणांना सांगितले, सर्वांनी जाऊन त्या तपस्याला नष्ट करा. देवांचे सैन्य एकदम नंदनवनाकडे चाल करून गेले. ते येताच पाहून युद्धाची लांबण न लावता एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवतांना मूर्छित पाडले. त्यांची प्राणशक्ती निघून गेली. इंद्राला युद्धाचे वृत्त हेराने सांगितले तेव्हा ऐरावतावरती बसून इंद्र स्वतः निघाला. त्याला हेर सांगू लागले, देवराज, तो तपस्वी शस्त्रसुद्धा न धरता देवांना मारतो. तो वज्रास्त्राला सुद्धा जुमानणार नाही. तुम्ही शंकराचे सहाय्य घ्यावे हे बरे. त्याचा सल्ला मानून इंद्र कैलासावर गेला व शंकराला त्याने सर्व काही सांगितले. शंकराने विचारले, तो कोण आहे ते तुम्ही पाहिले आहे का? इंद्र म्हणाला, नाही, पण सर्व देवांना त्याने अचेतन केले आहे. हे समजून मी तुमचे सहाय्य घेण्यासाठी आलो. मी एकटा त्याला पराभव करू शकेल असे वाटत नाही. शंकराने लगेच आपल्या गणांना बोलावले. त्यांना आपल्याबरोबर येण्यास सांगितले. विष्णूला बोलवा. सर्वांनी युद्धाची तयारी करा. शत्रू फार बलाढ्य आहे. असे म्हणून शंकर कैलासावरून नंदनवनाकडे निघाले. विष्णूला दूतांनी जेव्हा नंदनवनातला प्रकार सांगितला व शंकराच्या निरोपी सांगितला तेव्हा विशेष विचार न करता तो आपले 36 कोटी गण घेऊन वैकुंठातून रणवाद्य वाजवीत निघाला. नंदनवनाच्या दोन्ही बाजूने विष्णूचे व शंकराचे महाबलाढ्य सैन्य येताना पाहून प्रचंड रणगर्जना व रणवाद्यांचे आवाज ऐकून चरपटीने विष्णूने सुदर्शनाचा प्रयोग केला तर माझे काही चालणार नाही. तेव्हा सुदर्शन चक्र जागच्या जागी मोहित होऊन निरुपयोगी झाले तर बरे असा विचार करून मोहनास्त्र सोडले. भस्माची चिमूट फेकली. सुदर्शन जड झाले. सैन्यासह विष्णू नंदनवनात येऊन धडकला. तेव्हा चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून 56 कोटी विष्णू सेना एकदम निश्चेष्ट केली. सर्व सैन्य निष्प्राण झाले. ते पाहून विष्णू दचकला. त्याने सुदर्शनाला प्रेरणा दिली, पण ते हळूहळू चरपटीपर्यंत आले व हा पीपलायन ऋषी नारायणाचाच अंश, तेव्हा त्याला वध करणे शक्य नाही असा विचार करून त्याला नमन करून हळूहळू परत गेले. हा विष्णूच्याच हातात जाऊन थांबले. विष्णूने लगेच गदा उगारली. तोच चरपटीने तीव्र तपोबलाने वाताकर्षण मंत्र टाकला. गदा हातातून सुटून दूर पडली. विष्णू नंदनवन भूमीवर अस्ताव्यस्त पडला. चरपटी पुढे गेला. विष्णूची वैजंतीमाळा व कौस्तुभनी त्याने काढून घेतली. गदा उचलली. सुदर्शन घेतले आणि शंकराच्या देखत तो तेथून त्वरेने गेला व ब्रह्मदेवापुढे जाऊन हात जोडून उभा राहिला. त्याच्या जवळची विष्णूचे आयुधे व मणिमाळा पाहून ब्रह्मदेवाने विचारले, अरे, हे तू कोठून आणलेस? काहीतरी घोटाळा केलास खरे ना? चरपटी म्हणाला, नंदनवनात गेलो होतो. तेथे फळे खाल्ली. वनरक्षकाने मला पकडले म्हणून वाताकर्षण मंत्राने त्यांना मारले. मग काही वेळाने इंद्र सैन्यासह आला. त्याची पण तीच गत केली. मग विष्णू आला. त्याची व त्याच्या सैन्याची पण धूळधाम केली.
शंकराने काही करायच्या आतच इकडे आलो. शंकर तर निश्चेष्टच आहेत म्हणा ना. ब्रह्मदेव घाबरून म्हणाला, अरे मुला, विष्णू, मी, शंकर सर्व जगाचे कार्य करतो. ते दोघे हतबल झाले तर जग कसे चालेल? तू हे काय भलते सलतेस केलेस? आता मला पण मंत्र टाकून निचपत कर, म्हणजे एकदाचे समाधान होईल तुझे. चरपटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता, पण ब्रह्मदेवाने त्याला हे अगदी वेगळेच सांगितले. ब्रह्मदेव त्याला घेऊन त्वरेने नंदनवनात गेला. त्याने नंदनवनात 56 कोटी विष्णू सैन्य पडलेले पाहिले. सर्व देव पडलेले दिसले. शिवगण, इंद्र पडलेले पाहिले. विष्णू निश्चेष्ट झालेला पाहिला. त्याच्या डोळ्यात आसवे उभे राहिली. बाळा चरपटी, तू या सर्वांना उठव. हिरमुसलेल्या चरपटीने संजीवनी मंत्राने सर्वांना उठवले. ब्रह्मदेवाने चरपटीला हाताने धरून विष्णूच्या व शंकराच्या चरणी घातला. ब्रह्मदेवाने दोघांची क्षमा मागितली. त्यानंतर चरपटीनाथ म्हणजेच पीपलायन आहे अशी ओळख सर्व देवांना त्यांनी करून दिली. सर्व स्थिर स्थावर झाल्यावर नारद विनाझंकार करीत करीत इंद्राकडे गेला. त्याचा सत्कार झाल्यावर नारद साळसूतपणे म्हणाला, देवराज, आपली फारच वाईट स्थिती झालेली मला कळली. फार दुःख वाटले. काय करणार? कोणी कळीचा नारद आला होता वाटतं. इंद्र ते वाक्य ऐकताच चमकला. खरोखरच नारदाचेच हे सगळे काम असावे ही शंका त्याच्या मनात आली. नारद, खरे सांग, खरे काय ते सांगणार का? तुझेच न रे हे काम? तुम्ही माझा कळीचा नारद म्हणून चेष्टा केली होती ना, मग मी माझे काम चोख केले. यापुढे तरी सांभाळून बोलावे, हे सर्वांनाच बरे. त्यानंतर इंद्राने कधी नारदाची चेष्टा केली नाही. 1 वर्षापर्यंत चरपटी नारद सत्यलोकात राहिले. मणिकर्णिकेतील नित्य स्नान करावे, नारदाबरोबर आनंदाने राहावे, हा त्या चरपटीचा नित्यक्रम झाला. त्यानंतर नारदासह चरपटी पाताळातील सर्व स्थाने पाहायला गेला. बळीने त्याचे चांगले स्वागत केले. नारदासह चरपटीनाथ त्रिखंडात कुठेही जाऊ शकत होता आणि त्यामुळे चरपटीने पाहिलेले नाही असे कोणतेही स्थान राहिले नाही. फलश्रुती, ह्या अध्यायाच्या पठणाने युद्धात जय मिळेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 39. दत्तगुरुचरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 40. इंद्राचा सोमयोग. बृहस्पती, तुम्ही आमचे गुरु. आम्हाला तुम्ही सर्व विद्या दिली, पण चरपटीनाथ नावाचा जो अल्पवयाचा यती येथे आला होता, त्याला वाताकर्षण विद्या येते, ती काही आम्हाला येत नाही. त्यामुळे त्याने नंदनवनात सर्व देवासकट मला निश्चेष्ट केले. देवसभेत इंद्र देवगुरूंना सांगत होता. चरपटीची सर्व कथा त्याने सांगितली. काहीही करून वाताकर्षण विद्या देवांना आलीच पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदही हातचे जायचे, अशी भीती व्यक्त केली. नाथपंथी लोकांचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचे. त्यांनी कसेही हाल केले तरी ते सोसावे व भीक मागून विद्या शिकावी, हे काही देवांना शोभणार नाही. कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा किती अडचणी आल्या त्या आठवा. तेव्हा देवाकडे कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी मिळवावी, तुम्ही काही उपाय सांगा. इंद्र काकुळतेने म्हणाला. बृहस्पती म्हणाला, एक युक्ती सांगतो. तुम्ही सर्वांनी सोमयाग करण्याचा घाट घाला. त्यासाठी सर्वश्रेष्ठ देवांबरोबर नवनाथांना पण बोलवा. त्यांचा मोठा सन्मान करा, त्यांची स्तुती करा. ते प्रसन्न झाले की त्यांच्याजवळून प्रेमाने गोड बोलून ती विद्या मिळवा. मच्छिंद्रांना प्रथम बोलवावे. इंद्र म्हणाला. सर्व देवांनी माना डोलवल्या, पण त्यांना बोलवण्यासाठी कोणाला पाठवावे, कोणाचे बोलवणे त्यांना मान्य होईल. इंद्राने पुन्हा विचारले. तेव्हा उपरिचर वसू, तो मच्छिंद्राचा पिता आहे, बृहस्पती म्हणाला. त्याचा बेत सर्वांना पसंत पडला. इंद्राने उपरिचर वसूला बोलावले. मच्छिंद्राला आणि सर्व नाथ गुरूंना सोमयोगासाठी स्वर्गात बोलवण्यास सांगितले. अमरपुरीतून सोमयोगाची तयारी जोरात सुरू झाली. उपरिचर वसूने बद्रिका आश्रमात जाऊन मच्छिंद्रांना बोलवणे केले. त्यावेळी तेथे गोरक्ष, कानिफ, गोपीचंद, जालेंद्र, अडबंग, धर्मनाथ इत्यादी नाथ होते. सर्वांना बोलवणे केले. त्यांना फार आनंद झाला.
इंद्राने सहाय्य मागितले आहे असे सांगून वसूने त्यांचा मान ठेवला. त्यानंतर विमानात बसून नाथ मंडळी हेलापट्टणला गेले. मैनावतीला त्यांनी बरोबर घेतले. पुढे वडवाला गावात जाऊन वटसिद्ध नागनाथाला घेतले. भर्तरी, रेवण, चरपटी यांना बरोबर घेतले. 84 सिद्ध संगे घेतले आणि विमान अमरपुरीत आले. इंद्राने त्यांचे स्वागत केले. मच्छिंद्रनाथाच्या सांगण्यावरून सिंहद्वीपाला सोमयोग करण्याचे ठरले. तेथे किलोतला होती. मीनानाथ होता, तेही सर्वांना भेटले. यज्ञ सुरू झाला. नाथ आहुती देत होते. इंद्र यज्ञाला बसला होता. एकीकडे मच्छिंद्राने अपत्य वात्सल्यामुळे वेळात वेळ काढून मीनानाथाला अस्त्रविद्या शिकवण्यास सुरुवात केली. ते पाहून बृहस्पतीने एकांतात इंद्राला सांगितले, उपरिचर वसूला यजमान कर, तू मोकळा राहा. इंद्राने तसेच केले. उपरिचर वसू यजमान झाला. फावल्या वेळात मीनानाथाला मच्छिंद्र अस्त्रे शिकवित होता तेव्हा मोराचे रूप घेऊन इंद्राने वाताकर्षण मंत्राचा प्रयोग तेवढा नीट ऐकून घेतला. बृहस्पतीची युक्ती सफल झाली. इंद्राच्या बोलण्यातून नंतर ही गोष्ट नाथाला समजली. तेव्हा देवांना हा वाताकर्षण मंत्र उपयोगी होणारच नाही असा शाप त्याने दिला. आता काय करावे? एवढे श्रम करून विद्या मिळवली ती फुकट. देवाने उशाप मागितला. तेव्हा त्याने उशाप दिला की जर नाथपंथी लोकांना कोणतेही देव त्रास देणार नाहीत तरच ही विद्या सफळ होईल. तेव्हापासून नाथपंथावर देवांची कृपा आहे. त्यांना देवी त्रास होत नाही. आता सोमयोग झाला होता. मच्छिंद्रनाथासह सर्व यती पृथ्वीवरील तीर्थे पाहत हिंडले. किलोतलेचा निरोप घेताना मच्छिंद्राचे मन भरून आले होते. इंद्राने पृथ्वीवरील 6 पर्वत तप करण्यास निवडला. तेथे त्याने 12 वर्ष अनुष्ठान केले. मणिकर्णिकेतले पाणी त्याने कमंडलातून आणले होते. ते तेथे शिखरावरून तो सोडित होता. त्याची इंद्रायणी नदी झाली. पुढे इंद्र स्वस्थानी गेला. नाथाने त्यानंतर भूलोकी अनेक वर्षे तीर्थाटने केली. त्यानंतर शके 1710 पर्यंत त्यांनी आपल्या इच्छेप्रमाणे गुप्तस्थानी समाध्या घेतल्या. कानिफाने व मच्छिंद्राने गर्भगिरीत निवास केला. जालेंदर व जानपीर या नावाने राहिला. गहिनीनाथ गेबीपीर म्हणून राहिला. वडवाल येथे नागनाथ, मानदेशात विटेगावी रेवणनाथ असे राहिले. चरपटी, अडबंगी व चौरंगीनाथ गुप्तपणे संचार करीत राहिले. भर्तरी पाताळात गेला. मीनानाथ स्वर्गात गेला. गोरक्ष गिरनार पर्वतावर दत्ताश्रमात राहिले. गोपीचंद, धर्मनाथ, मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथाची व त्यांच्या शिष्याची अद्भुत कथा संपूर्ण झाली. फलश्रुती: ह्या अध्यायाच्या पठणाने इच्छित फळे मिळतील. धनप्राप्ती होईल. नित्यपठणाने मोक्ष मार्गावर साधक आरूढ होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 40. दत्तगुरुचरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. श्री नवनाथ कथासार ग्रंथ संपूर्ण.